नमस्कार. जगद्गुरू शंकराचार्यांच्या माधवी ते करत असलेल्या प्रवचनाचा 4था दिवस आहे. आपण कालडीपासून सुरुवात करून केदारनाथपर्यंत पोचून पुन्हा दक्षिणेत येऊन आता पुन्हा त्यांचा भारत भ्रमण झालेलं आहे. आपण सगळ्यांना त्यांनी मंत्रमुग्ध केलंच आहे, तर आजही आपण तसंच त्याचा आनंद घेऊ. फक्त आज हुरहुर वाटेल, शेवटचा दिवस आहे. अजून हे असतं तर छान वाटलं असतं, तर नक्कीच तुमच्या सगळ्यांच्या मनात असेल. तर कालभैरव स्तोत्र मी म्हणणार आहे. देवराज सेव्यमान पावनाग्रिपंकजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरं नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगम्बरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनं कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन् मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. धर्मसेतुपालकं त्वद्धर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षदं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम् अष्टसिद्धिदायकं कपालमालिकाधरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशीवासलोकपुण्यपापशोधकं विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे. नमस्कार. प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. केयूरान् विभूषयन्ति पुरुषं हारान् चन्द्रोज्ज्वलाः न स्नानन्न विलेपनन्न कुसुमन् नालङ्कृता मूर्धजा. वाण्येकासमलङ्करोति पुरुषं या संस्कृता धार्यते क्षीयन्ते खलु भूषणानि सततं वाग्भूषणं भूषणं. सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करल्लोकशङ्करं. शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः. असं सर्वांना वंदन केलं आहे. विघ्नहर्त्या गजाननाला वंदन केलेलं आहे. कुठलंही विघ्न येऊ नये आपल्या ह्या कार्यामध्ये अशी साहजिकच आपली इच्छा असते. दुसरं वंदन सद्गुरूंना केलेलं आहे.
सद्गुरू म्हणजे कोण? माझे परात्पर सद्गुरू म्हणजे आद्य जगद्गुरू शंकराचार्य, माझे आध्यात्मिक गुरु म्हणजे समर्थ रामदास स्वामी, माझ्या लौकिक गुरु म्हणजे डॉक्टर निर्मला जोशी किंवा नीमाताई ज्यांचा मी कालही उल्लेख केला, त्याच्यानंतर मी डॉक्टर गवा करंदीकरांचा उल्लेख केला. आपल्याला खरं तर गुरु म्हणून कितीतरी व्यक्ती लाभत असतात आणि वेगवेगळ्या प्रकारांनी ते मार्गदर्शन करत असतात. शंकराचार्य ही माझं स्फूर्तिस्थान आहे, समर्थ हे मला मार्गदर्शन करतात, नीमाताई ह्या तर मला प्रत्यक्ष व्यवहारातलं मार्गदर्शन करतात आणि मला वक्ता म्हणून ज्यांनी उभं केलं ते डॉक्टर गवा करंदीकर. त्यांनी पहिल्यांदा मला बोलायला, मी अगदी मूकं करोती वाचालम असं माझ्या बाबतीत खरंच खरं झालेलं आहे. मी अगदी मुकी होते, म्हणजे अबोल होते, मुकी म्हणजे अबोल होते, पण डॉक्टर करंदीकरांनी मला अगदी म्हणाले की तू बोलायचंच. आणि पहिलाच त्यांनी विषय दिला अननोन, म्हणजे कुठलेही श्रोते ओळखीचे नाहीत अशा अनोळखी श्रोत्यांसमोर अतिशय कठीण विषय त्यांनी मला मांडायला सांगितला आणि तो होता गीता रहस्य. पण ते पहिलं व्याख्यान त्यांच्या शाबासकीने म्हणा किंवा त्यांच्या प्रेरणेने जे सुरू झालं, तो आता प्रवास जवळजवळ आता 10 वर्ष मी याच्यावर वेगवेगळ्या विषयांवर बोलतेच आहे. त्यामुळे त्या डॉक्टर गवा करंदीकरांचं मी ऋण व्यक्त करते. आणि आजही मी एका गुरूंबद्दल बोलणार आहे, त्या म्हणजे आमच्या डॉक्टर अंशुमती दुनाखे. अंशुमती दुनाखे यांच्याकडनं तर मी या उपनिषदातलं सगळं सार मला त्यांनी समजावून सांगितलं. कारण उपनिषद हा सगळ्याचा गाभा आहे ना, म्हणजे गीतासुद्धा काय आहे, सर्वोपनिषदो गावो दोग्धा गोपाल नंदनहा. त्यामुळे ते उपनिषदांची खरी ओळख आणि खरं मर्म आहे ना, गीतेतले श्लोक समजण्यासाठी सुद्धा उपनिषदांचा थोडा तरी अभ्यास हवा. आणि तो अभ्यास मी ज्यांच्याकडे केल्या त्या डॉक्टर अंशुमती दुनाखे यांचंही मी आज ऋण व्यक्त करते. कारण त्यांच्यामुळे मला सखोल विचार करायची एक सवय लागली किंवा मुळापर्यंत जाण्याची एक सवय लागली. आणि उपनिषदातला इतका जो गोडवा आहे तो त्यांनी अतिशय सुंदर रीतीने खुलवून मला सांगितलं. अशा सर्व गुरुजनांचं ऋण व्यक्त करते. आपण सगळे श्रोते इथे उपस्थित आहात आणि त्यामुळे आपल्या सगळ्यांच्या हृदयस्थ अशा अंतरात्म्याला मनःपूर्वक वंदन करते. कारण वक्ता तो वक्तानो हे श्रोते वेणं, तुम्ही आहात म्हणून मी बोलू शकते हे तर निश्चितच आहे. त्यामुळे आपल्यातल्या अंतरात्म्याला वंदन करते आणि आजचा विषय आपण सुरू करणार आहोत. आपण 3 दिवस पुष्कळ प्रवास करतो आहे, पुष्कळ घटना, पुष्कळ प्रसंग, पुष्कळ कथा, पुष्कळ स्तोत्र, या सगळ्याचा आपण आज 3 दिवसामध्ये बराचसा आढावा घेतला आहे. पूर्ण झाला आहे असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण फारच थोडं आपण काळाची मर्यादा असल्यामुळे फारच थोडं मी बोलू शकले. पण कालडीपासून सुरू झालेला हा प्रवास, शिवगुरू आणि विशिष्ठादेवी किंवा आर्यांबाच्या पोटी जे पुत्ररत्न जन्माला आलं त्याचं नाव शंकर कसं ठेवलं, का ठेवलं, या शंकरच्या बाललीला कशा होत्या, उपनयन संस्कार कसा झाला, गुरु कोण भेटले, गोविंदाचार्य हे गुरु भेटले आणि तिथनं त्याच्या आणखीन अध्ययनाला सुरुवात झाली. तिथे हठयोग आहे, ज्ञानयोग आहे, सांख्ययोग आहे, सगळे योग तिथे त्यांनी अभ्यासले. तिथे आपण नर्मदेच्या पुराचाही प्रसंग पाहिला, कमंडलूमध्ये पाणी कसं अडवलं हेही आपण पाहिलं. आणि तिथून जो प्रवास झाला म्हणजे ते थिअरी तिथे शिकले आणि प्रॅक्टिकल पुढे सुरू झालं. कुठे सुरू झालं तर ते काशी क्षेत्रामध्ये. काशीला जो प्रवास झाला, पहिला प्रवास होता कालडी ते नर्मदा, तो एकट्याचा होता. नर्मदेपासून काशीपर्यंतचा प्रवास होता, ते काही शिष्य त्यांच्याबरोबर होते. आता काशी ही तर ज्ञानपुरी आहे, त्यामुळे तिथे अनेक विद्वान, अनेक पंडित, अनेक दूरदूरचे अनेक लोक येत होते आणि आचार्यांची कीर्ती दिवसेंदिवस पसरतच चालली होती, शिष्य संख्या वाढतच चालली होती. आचार्यांना माझे शिष्य एवढे आहेत याच्याबद्दल कुठलाही गर्व नाही, ज्ञानाचा अहंकार नाही किंवा प्रसिद्धीची लालसा नाही, हे सगळं होतं. तरी शिष्यांमध्ये थोडी चढाओढ लागली की प्रिय शिष्य कोण, पट्ट शिष्य कोण. आणि हे त्यांची चढाओढ हे आचार्यांच्या कानावर नुसती कुजबूज गेली आणि लगेचच काळच धावून आला. आणि आपण परवा तो पद्मपादाचा प्रसंगही पाहिला. पहिला शिष्य पद्मपाद कसा आहे, दुसरे शिष्य कोण आहेत, तर काल आपण मंडन मिश्रा आणि आचार्यांचा संवाद अतिशय रोचक आहे, अतिशय मनोरंजक असा संवाद आहे. आपल्याला आचार्य कदाचित गंभीर वाटत असतील, पण त्यांचा मिश्किल स्वभावसुद्धा काल आपण पाहिला. शब्दच्छल करत कसं त्यांनी मंडन मिश्रांना पराभूत केलं आणि मंडन मिश्रा त्यांचे शिष्य बनले आणि त्यांना नवीन नाव मिळालं सुरेश्वराचार्य. हे दुसरे शिष्य आहेत. तिसरा शिष्य कोण होता तर हस्तामलकाचार्य, हेही आपण पाहिलं. जड असा पृथ्वीधर नावाचा एक बालक होता, 13 वर्षाचा मुलगा होता.
मुलगा 13 वर्षाचा मोठा होता, पण तरीसुद्धा काहीही आत्तापर्यंत बोलला नव्हता, की तो मुका आहे का मंदबुद्धी आहे हेही कळत नव्हतं. पण आचार्यांनी त्याला प्रश्न विचारला, कस्त्वं कुतो शिशो, कुतः आयातः, कुठनं आलास, कोण आहेस तू, प्रश्न विचारले आणि तो बोलायला लागला. तो म्हणाला, नाहम यक्षो, मी यक्ष नाही आहे, नाहम मनुष्यो न च देव गंधर्वः, मी कोणीच नाही आहे, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी कोण आहे, तर मी नित्योपलब्धी आत्मा आहे. ते त्याचं उत्तर ऐकून आचार्यांना अतिशय आनंद झाला आणि आचार्य म्हणाले, अहो हा मुकाबिका नाही आहे, साधा मुलगा नाहीच आहे, हा अतिशय विद्वान आहे, अवतारी पुरुष आहे. कारण हा जो बोलला आहे ना, त्या बोलण्यातनं हे निश्चितपणाने सिद्ध होतं आहे, स्पष्ट होतं आहे की जणू काही हातावर आवळा ठेवावा. हातावर आवळा ठेवल्यावर जसा चारी बाजूनी निरखता येतो, तसं ह्याच्या हातावर जणू काही ब्रह्मांड ठेवल्याप्रमाणे आहे. म्हणून ह्याचं नाव आहे हस्तामलक. हस्त म्हणजे हात आणि आमलक म्हणजे आवळा. हा तिसरा शिष्य आचार्यांना मिळाला. आणि चौथ्या शिष्याची पण आपण काल कथा पाहिली, तो हा तोटकाचार्य. शिष्य अतिशय विद्वान होते, अतिशय हुशार होते. त्यांच्यामध्ये चर्चा चालायची, काही शास्त्रार्थ चालायचा, त्या शिष्यांच्या काही स्तोत्र रचना होत्या. हे सगळं चालत असलं तरी काय, सगळे शिष्य काही एवढे हुशार नसतात, काही सामान्यही असतात. तसाच तो आनंदगिरी सामान्य शिष्य होता. त्याला काही त्या शास्त्रार्थात, त्या बाकीच्या कशातही फारसा रस नव्हता, पण तो येऊन बसायचा आपला. पण तो काम काय करायचं, तर सगळ्या शिष्यांच्या छाट्या धुणं, पाणी भरणं, सडा घालणं, ही सगळी कामं तो करत होता. असा जो आनंदगिरी नावाचा शिष्य होता, त्याला आचार्यांनी फक्त दृष्टीतून दीक्षा दिली आणि त्याचा झाला तोटकाचार्य. त्याच्या मुखातून तोटक छंदातलं एक अतिशय अविस्मरणीय असं एक स्तोत्र स्फुरलं आणि त्याला नाव मिळालं तोटकाचार्य. आता 4 शिष्य झालेत. आता आचार्यांना, म्हणजे आता हे 4 शिष्य होतेच, पण इतरही अनेक शिष्य होते बरं का, हे 4च शिष्य नाही आहे, इतर अनेक शिष्य वेगवेगळे होते. असे शिष्य परिवार तर आता वाढत चालले. त्याच्यानंतर आपण काल पाहिलं शृंगेरीनंतर आचार्य कालडीला गेले, तिथे आईचे अंत्यसंस्कार कसे केले, समाजाचा विरोध असतानासुद्धा. आणि कुठे केले अंत्यसंस्कार, तर मागच्या परसदारामध्ये केले, घराच्याच परसदारामध्ये. आणि तेव्हापासून ती पद्धतच सुरू झाली. नंबूद्री ब्राह्मणामध्ये अंत्यसंस्कार हे घराच्या मागच्या बाजूला केले जातात. हे सगळं आपण कालच्या भागामध्ये पाहिलं. त्याचा एक 5 मिनिटात फक्त हा आढावा घेतला, बाकी काही नाही. आता आपल्याला पुढे हे सगळं अंत्यसंस्कार आईचे अशा प्रकारे झाले तरीसुद्धा तेव्हा तिथला जो राजा होता, राजशेखर नावाचा राजा, त्याच्या कानावर ही वार्ता गेली आणि तो म्हणाला की तुम्हाला असे समाजाने त्रास दिला आहे का, नातेवाईकांनी इतका तुम्हाला त्रास दिला आहे का, मी त्यांना दंड करू का, शासन करू का. आचार्य इतके करुणा हृदय आहेत, ते म्हणाले काही शासन वगैरे काही करू नका, उलट हे ज्यांनी माझ्या आईची सेवा केली, एक सेविका होती, एक वृद्ध निर्धन गृहस्थ होते, त्यांना काहीतरी द्या. आणि म्हणून त्या राजशेखराने त्याची विभागणी केली. त्याची वास्तू होती त्या निर्धन वृद्ध ब्राह्मणाला दिली, सेविकेला काही चीज वस्तू दिली आणि असं सगळे वाटप झाल्यानंतर आता पुढे राजशेखर म्हणाला की तुम्ही कालडीचं खरं तर नररत्न आहात, पण ह्या लोकांना तुमची किंमत नाही. कालच आपण बोललो नाही का, पिकतं तिथे विकतच नाही, नेहमीच असं होतं. तसंच कालडीतल्या लोकांना किंमत नव्हती, पण बाकी भारतभर त्यांचा प्रवास सुरू होता. म्हणजे कालडीपासून नर्मदा, काशी, बद्री, केदार असा प्रवास होऊन परत आता केदारपासून ते खाली कसे आले, मग प्रयागला कसे गेले, उत्तर काशीला कसे गेले, ज्योतिर्मठमध्ये व्यासांचा आशीर्वाद कसा मिळाला, महेश्वरला कसं मंडन मिश्रांशी वाद झाला किंवा संवाद झाला, त्याच्यानंतर नाशिक आहे, पंढरपूर आहे, श्रीशैल्यला कसं त्यांच्या विरुद्ध त्या कापालिकांचं कारस्थान होतं, तेही त्यांनी कसं उधळून लावलं किंवा त्या पद्मपादांनीच त्यांना वाचवलं, हेही आपण कालच्या भागात पाहिलं. आता राजशेखर राजा होता, तो इतका प्रसन्न झाला, काय आचार्यांची बुद्धिमत्ता आहे, काय वैभव आहे, काय त्यांचं बोलणं आहे. आणि म्हणून त्यांनी त्यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला एक आचार प्रणाली सांगता का. आचार्य म्हणाले सांगतो ना. आणि म्हणून आचार प्रणाली आचार्यांनी आखून दिली आणि त्याचं नाव आहे शंकर स्मृती. स्मृती म्हणजे काय हेही आपण काल पाहिलं, कोड ऑफ कंडक्ट, वागावं कसं, त्याचे नियम. म्हणजे अंत्यसंस्काराचा अधिकार कुणाला आहे, कुणाला नाही, किंवा कसं वागावं, एकूणच सगळं वागावं कसं, हे सगळं आचार्यांनी त्याच्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अशी ही शंकर स्मृती आपण काल तिथपर्यंत आलो होतो. आणि त्याच्यानंतर दिग्विजय यात्रा सुरू झाली. तो राजशेखर म्हणाला की हा तुमचा जो
ज्ञानाचा खजिना आहे ना, हे भांडार आहे ना, हे आणखीन लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. ही ध्वजा, जी वेदांताची ध्वजा आहे, ती फडकत राहायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण ही विजय यात्रा काढूया. आणि ही विजय यात्रा कुठून कुठेपर्यंत काढली होती तर आपण तेही पाहिलं. केरळ, कर्नाटक, रामेश्वर, म्हणजे सुरू झाली आहे केरळपासून, पण ह्या सगळे प्रदेश पादाक्रांत करत करत ही विजय यात्रा चालली होती. या यात्रेत सुद्धा काही विरोधकही भेटले. काही विरोधकांशी शास्त्रार्थ केला, काहींना उपदेश केला, काहींना स्तोत्रातून उपदेश केला. हे सगळं सुरू होतं. आता जवळजवळ संपूर्ण भारताने आचार्यांचा हा जो अद्वैत सिद्धांत आहे हा मान्य केलेला आहे. आणि अनेक पंथ उपपंथाचे लोक आता आचार्यांना येऊन मिळालेले आहेत. हे सगळं करत असताना काश्मीरमध्ये जेव्हा ते गेले तेव्हा सर्वज्ञ पीठावर पण आरोहण झालं. सर्वज्ञ पीठावर आरोहण झालं. इथपर्यंत काल आपण पाहिलं होतं. आणि काल एका माझ्या मैत्रिणीच्या आग्रहावरनं मी जिव्हा स्तोत्रसुद्धा मांडलं होतं आपल्यासमोर. कारण बाकी सगळी स्तोत्र आराध्य दैवतांची सांगितलीच आहेत आचार्यांनी, पण आपला सगळ्यात महत्त्वाचा अवयव म्हणजे जिव्हा, आणि तिला कशी विनवणी केली आहे हेही आपण कालच्या भागात पाहिलं. आता आजचं आपण पुढे बघणार आहोत. या सर्वज्ञ पीठावर बसतानासुद्धा अनेकांनी त्यांची परीक्षा घेतली. म्हणजे कणाद आहेत, गौतम आहेत, नैयायिक आहेत, सांख्य आहे, या सगळ्यांनी परीक्षा घेतली की त्यानं प्रश्न विचारले. पदार्थ तत्व म्हणजे काय, अस्तिकाय म्हणजे काय. आचार्य प्रत्येकाच्या प्रश्नाची अतिशय शांत सौम्य स्वरामध्ये उत्तरं देत होते. शेवटी त्यांनी शारदेची आर्तस्वरामध्ये विनवणी केली. तेव्हा प्रत्यक्ष शारदा प्रसन्न झाली आणि आचार्यांनी त्या सर्वज्ञ पीठावर आरोहण केलं. त्यांना काही हाव नव्हती बरं का, प्रसिद्धीची हाव नाही किंवा मी कसा विद्वान हे दाखवायचं नव्हतं. पण त्या निमित्ताने वेदांत म्हणजे काय, अद्वैत म्हणजे काय, आचार्य कुठेही कधीही म्हणाले नाहीत की मी सांगतो असं, माझं असं मत आहे, कधीही नाही, नेव्हर, कधीच म्हणाले नाही. ते म्हणले वेदामध्ये असं लिहिलेलं आहे, श्रुतींचं असं मत आहे, असं सांगून त्यांनी सर्वज्ञ पीठावर आरोहण केलं. मग तिथून उतरताना पुन्हा खाली आले तेव्हा त्यांनी 4 दिशांना 4 मठ स्थापन केले. ते कसे केले हेही आपण काल पाहिलं. पण आता पुढे बघणार आहोत. आचार्यांचा जो उपदेश होता ना, त्या सगळ्या उपदेशाने विद्वानांची तर मतं जिंकलीच, मनं जिंकलीच, पण सामान्यांचीही मनं जिंकली. कारण आचार्यांचं एक तत्त्वज्ञान आहे. आचार्य म्हणतात अविद्येने द्वैत उपजतं आणि ज्ञानातून फक्त अद्वैताचा जन्म होतो. लक्षात घ्या, ज्ञान म्हणजे काय आहे, ज्ञान म्हणजे अभेद आणि अज्ञान म्हणजे भेद. आपल्याला ही सगळी सृष्टी भेदात्मक दिसते ना. आपल्याला नानाविध व्यक्ती दिसतात, निसर्ग दिसतो, सृष्टी दिसते. बघा ना, एका झाडासारखं दुसरं झाड नाही आणि एका फुलासारखं दुसरं फूल नाही. माणसांच्या तर किती पद्धती आहेत, किती तऱ्हा आहेत, किती माणसं इथे जमलेल्या. एका माणसासारखा तरी दुसरा माणूस आहे का. आपल्याला नानात्व दिसतं, पण हेच आपलं अज्ञान आहे. आचार्य म्हणतात सगळ्यामध्ये अभेद दिसणं हेच ज्ञान आहे. एवढं सगळं आचार्यांनी किती प्रकरण ग्रंथ लिहिले. अपरोक्षानुभूती आहे, विवेक चूडामणी आहे, विजय डिंडीम आहे, तारावली आहे, ब्रह्मज्ञान तारावली आहे, असे अनेक ग्रंथ, प्रकरण ग्रंथ लिहिले, स्तोत्र रचना केली, भाष्य रचना केली आणि एवढं पायी पदभ्रमण केलेलं आहे. आणि हे सगळं करत असताना प्रत्येकाशी अतिशय सौम्य स्वरामध्ये वर्तन होतं. आचार्यांना कुठली संकटच आली नाहीत का हो. आपल्याला वाटतं सगळं स्मूथ चाललं असेल, असं होत नाही. सगळीच माणसं सारखी नसतात. 100% माणसं तुम्ही कितीही बरोबर म्हणलात तरी 100% माणसं हो म्हणणारच नाहीत. तसंच आचार्यांच्या काळातसुद्धा 98% माणसं आचार्यांच्या बाजूनी होती किंवा आचार्यांचं मत मान्य करणारी होती, पण 2% लोक त्यांचे विरोधक होते. काल आपण क्रकचाचं किंवा उग्रभैरवाचं सुद्धा चित्र पाहिलं. त्यांनी मारण्याचा प्रयत्न केला, पण नरसिंहांनी कसं धावून आले वगैरे. तसंच आचार्यांवर कधीकधी कोणी ब्लॅक मॅजिक किंवा कृष्ण यातू, काळी जादू किंवा जादूटोणा, चेटूक आपण म्हणतो, तसंही केलं. त्यामुळे आचार्यांना तब्येतीचे सुद्धा अनेक विकार झाले किंवा भगंदर नावाचा रोग आचार्यांना झाला. पण आचार्यांनी आणि त्यांच्या शिष्यांनी आपल्या धृतीवर किंवा आपल्या तितिक्षेवर ते सगळं निभावून नेलेलं आहे. त्यामुळे असेही प्रसंग घडले आहेत. हे सगळं घडत असताना इतकं मोठं वाङ्मय आता आचार्यांनी लिहिलेलं आहे. पण आचार्य म्हणतात एवढं सगळं नको असेल ना तर मी एका काय अर्ध्या श्लोकात तुम्हाला सांगतो. अर्ध्या श्लोकात, एक श्लोकसुद्धा नाही.
आचार्य म्हणतात श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी यदुक्तम ग्रंथ कोटिभिः. कोट्यावधी ग्रंथामध्ये जे लिहिलं आहे ते मी आता तुम्हाला अर्ध्या श्लोकात सांगतो. काय सांगतो? ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरः. झालं सांगून तत्त्वज्ञान एक अर्ध्या श्लोकात सांगून झालं. काय आहे? सत्य आहे ते ब्रह्म आहे आणि बाकीचं ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या. हे आपल्याला पटत नाही, नाही का? आपल्याला वाटतं जग कसं मिथ्या असेल? आम्हाला तर दिसतंय, आम्ही रोज बोलतोय, भेटतोय एकमेकांना, सगळं वावरतोय ह्या जगामध्ये. ते खोटं कसं म्हणता? खोटं नाहीच आहे मुळी. मिथ्या हा शब्द आहे तो परिवर्तनशील आहे. जग कसं आहे? परिवर्तनशील आहे, बदलणारं आहे. जे आज आहे ते उद्या नाही राहणार. कालची कळी होती, तिचं आज फूल होतं, उद्या ते फूल आणखीन उमलतं, परवा आणखीन उमलतं आणि तेरवा ते कोमेजून जातं. राहतं आहे का? एक गोष्ट तरी टिकते आहे का? तुम्ही तरी आहात का? लहानपणी जसे होतात तुम्ही असे आत्ता आहात? अहो एवढंच कशाला, आत्ता तुम्ही इथे आलात ना ह्या हॉलमध्ये, त्याच्यानंतर 10 मिनटात तुमच्यामध्ये फरक झाला आहे. जाणवत नाही आहे पण झाला आहे. पेशी बदलल्या आहेत. म्हणजे इतकं हे जग परिवर्तनशील आहे. म्हणून आचार्य त्याला मिथ्या म्हणतात आणि म्हणतात जीवो ब्रह्मैव न अपरः. जीव हा ब्रह्मच आहे, दुसरी काही गोष्टच नाही आहे. हे आपल्याला मान्य होत नाही, पण आपल्याला हे सत्य खरं म्हटलं तर जाणूनच घ्यायला पाहिजे. ते आपल्या मनावर ठसवायचे, कारण तेच सत्य आहे. मी कोण आहे? मी माझं नाव सांगते, माझं रूप सांगते, माझा हुद्दा सांगते, माझं वजन एवढं आहे, माझी उंची अशी आहे, माझा रंग असा आहे. आपण आपल्या देहाचं वर्णन करतो, पण खरा तू कोण आहेस? तू आहेस ब्रह्म. रोज म्हणा, रोज रात्री झोपताना म्हणायचं आहे अहम ब्रह्मास्मी. आणि हे खोटं नाही आहे बरं का, हे खोटं नाही आहे, उगीच नाटकीपणाने नाही म्हणायचं. मी खरंच कोण आहे तर अहम ब्रह्मास्मी. म्हणता म्हणता तुम्हाला ते पटायला लागेल आणि तेच खरं आहे, तेच सत्य आहे. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामी. हे सगळं करत असताना आचार्यांनी कितीतरी कार्य केलेलं आहे. कुठे मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, कुठे मूर्ती स्थापन केली आहे, कोणाला स्तोत्रातून, कोणाला शास्त्रार्थातून अद्वैताचा उपदेश केला आहे. आचार्य म्हणतात एकम सत् विप्रा बहुधा वदंती. सत्य एकच आहे, पण लोक त्याला वेगवेगळी नावं देतात. नावं आपण वेगवेगळी देतो, खरं तर सत्य एकच आहे. आणि आचार्य म्हणतात त्याच्यातूनच तो शैव आणि वैष्णव वाद निर्माण झाला. आणि त्याच्यावर उत्तरही दिलेलं आपण पाहिलं, थोडं पुढे मागे झालं असेल. उत्तर आचार्यांनी काय दिलं की तुमच्या देवघरामध्ये पंचायतनाची स्थापना करा. एक शिवाचं लिंग असेल, वैष्णवांचा शाळीग्राम असेल, गणपतीचा लाल गोटा असेल, तांबडा गोटा असेल, तांबडा दगड असेल, देवीची प्रतिमा असेल आणि सूर्याचं स्फटिक हे रूप आहे, असं पंचायतनाची स्थापना करा. हेही आपण पाहिलं तर पंचयज्ञ आणि पंचहिंसा, कंडणी पेषणी चुल्ली उदकुंभीच मार्जनी पंचसूना गृहस्थस्य ताभिस्वर्गं न विंदती. त्यामुळे ह्या 5 हिंसा घडतात, त्याच्यासाठी 5 यज्ञ पाहिले होते. देवयज्ञ, ब्रह्मयज्ञ, पितृयज्ञ, भूतयज्ञ आणि नृयज्ञ असे 5 यज्ञही आपण पाहिले. आता हे सगळं म्हणत असताना ही विजय यात्रा सुरू आहे. सगळी विजय यात्रा वरपासून काश्मीरपर्यंत जाऊन आता परत खाली आली आहे. ती आली आता कांचीमध्ये. लक्षात घ्या, कांचीमध्ये आलेली आहे. आणि कांचीचा जो राजा होता, नंदीवर्मन नावाचा राजा आहे, त्यांनी स्वागत केलं, अतिशय मोठ्या प्रमाणात स्वागत. कारण आपल्या भारतभूमीतलं हे खरोखर रत्न आहे. आणि कांचीला जे कामाक्षीचं मंदिर आहे, तिची जी कर्णफुलं आहेत ना, कानातलं जे आहे त्याच्यामध्ये आचार्यांनी श्रीयंत्र कोरलं. काल आपण शृंगेरीचं श्रीयंत्र पाहिलं. आता कामाक्षीच्या मंदिरातल्या देवीच्या, त्या कामाक्षी देवीच्या कानामध्ये जी कुंडल आहे त्याच्यामध्ये सुद्धा श्रीयंत्र आहे, असंही आहे. आता यात्रा ही नगरीमध्ये आली आणि सगळं धामधुमीचं कारण म्हणजे आता नंदीवर्मन यात्रा. आचार्य सर्वज्ञ पीठावर जाऊन पुन्हा कांचीमध्ये आले होते. आचार्य म्हणाले एवढी कसली गडबड चालली? ही विजय यात्रेमध्ये आचार्य सहभागी होते, पण नंतर त्या नगरीमध्ये सगळं धामधुमीचं उत्सवाचं वातावरण होतं. तेव्हा सगळे आचार्यांनी विचारलं की तुम्ही एवढी धामधूम कसली आहे? तेव्हा तो नंदीवर्मन राजा म्हणाला की तुम्ही तिकडे काश्मीरला सर्वज्ञ पीठावर बसलात, पण तुम्ही आहात कुठले? दक्षिणेचे आहात. तर आम्हाला आमची अशी इच्छा आहे की या कांचीमध्ये एक सर्वज्ञ पीठ स्थापन करावं. काश्मीरमध्ये आहे, त्याला मान्यता मिळाली, तुम्ही ते त्याच्यावर आरोहण केलं, अगदी योग्य आहे. पण तसंच
तसंच पीठ आता आम्हाला इथे स्थापन करायचं आहे कांचीमध्ये. आचार्य म्हणाले काही आवश्यकता नाही आहे. आचार्यांना असले डामडौल कर्मकांड पसारा व्याप अशी काहीही आवड नव्हती. आणि 4 दिशांना 4 पीठं का स्थापन केली आणि आजही त्याचं महत्त्व किती आपण जाणतो बरं. काही नुसती पीठं नाही आहेत, ही नुसती आध्यात्मिक केंद्र नाही आहेत, ही संरक्षणाची एक बाउंड्री आहे, ही आखून दिलेली आचार्यांनी. मग आचार्य म्हणले 4 पीठं स्थापन केली, आता कांचीला आणखीन काय करायचे, सर्वज्ञ पीठ कशासाठी. तेव्हा आणि आचार्यांनी त्यांना मिश्किल स्वभावाने विचारलं की राजाचं ऐश्वर तुमच्या मदतीला आलं म्हणून संन्याशाला बांधू इच्छित आहे काय, मला तुम्ही बद्ध करू इच्छिता का एका ठिकाणी राहावं. असं मी बद्ध होणार नाही, मी बांधला जाणार नाही, मी ह्याच्यातूनही निसटेल. तेव्हा सुरेश्वराचार्य जे त्या सगळ्या शिष्यांमधले वरिष्ठ होते, ज्येष्ठ होते, ते म्हणाले आचार्य बरोबर आहे, तुम्ही अनिकेत आहात, पण शिष्यांना काहीतरी आश्रय पाहिजे ना, शिष्यांनी कुठे जायचं. आणि म्हणून कांची हे मूळ पीठ आपण स्थापन करणार आहोत की या 4 पीठामध्ये काहीही प्रॉब्लेम झाला, कुठली समस्या आली, काही मतभेद झाला तर कुठे विचारायचं, तर ते कांचीमध्ये. आणि म्हणून ह्या कांची हा मोक्षपुरीचा मुकुट व्हावा असं सुरेश्वराचार्यांनी सुद्धा सांगितलं. तेव्हा सुरेश्वराचार्य म्हणलं की कुठलं तरी एक गुरुपीठ असायला पाहिजे, ते कांची आहे. आता हे सगळं करत असताना सुरेश्वराचार्य म्हणाले की हे पीठ स्थापन करताना त्याला 94 पायऱ्या करायला हव्यात. 94 पायऱ्या करायचं. पीठ कसं करायचं तर त्याला 94 पायऱ्या. त्या कुठल्या पायऱ्या आहेत तर 64 कलांच्या 64 पायऱ्या आहेत. 64 पायऱ्या 64 कलांच्या. 10 आहेत त्या षडअंग म्हणजे 4 वेद षडंग आहेत. या झाल्या 64 आणि 10 74. त्याच्यानंतर 14 विद्या आहेत आणि 6 दर्शन आहेत. या अशा 20 म्हणजे 94 पायऱ्यांचं हे सर्वज्ञ पीठ उभं करायचं. आणि त्याच्यावर आता काश्मीरहून परत कांचीपर्यंत येईपर्यंत काही काळ गेलेला आहे. आता जरी तिथे सर्वज्ञ पीठावर मी आरूढ झालो असलो तरी पुन्हा एक परीक्षा घेऊया, पुन्हा एक आवाहन करूया, पुन्हा एक दवंडी पिटायची. आणि खरोखर त्या कांचीच्या आजूबाजूला पंचक्रोशीमध्ये दवंडी पिटली की ज्याला कुणाला सर्वज्ञ पीठावर आरोहण करण्याची पात्रता आहे, क्षमता आहे, इच्छा आहे, त्यांनी आचार्यांशी शास्त्रार्थ करावा. आचार्य म्हणाले माझी काहीही हरकत नाही, जो कोणी जिंकेल तोच सर्वज्ञ पीठावर आरोहण करेल. आणि खरोखर तिथून जवळच असलेल्या ताम्रपर्णी नगरीमधनं काही ब्राह्मणांचा एक समूह आला आणि या समूहाबरोबर एक लहानसा 8 वर्षाचा मुलगा होता. लहानसा 8 वर्षाचा मुलगा होता. आणि ते बाकीचे ब्राह्मण म्हणाले की याच्याशी तुम्ही शास्त्रार्थ करा. आचार्यांना म्हणाले याच्याशी शास्त्रार्थ करा. आचार्य म्हणाले ठीक आहे. आणि म्हणून या लहान बालकाचा 8 वर्षाच्या बालकाचा आणि आचार्यांचा संवाद सुरू झाला. हा संवाद म्हणजे शास्त्रार्थ सुरू झाला. तो मुलगासुद्धा इतका विद्वान होता, इतका हुशार, इतका चाणाक्ष होता. त्यांनीही आचार्यांना असे काही मार्मिक प्रश्न विचारले आणि आचार्यांनीही त्याला विचारले आणि त्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं तो मुलगा देत होता. हे सगळं होत असताना 3 दिवस झाले. हा वाद 3 दिवस चालला होता. पण नंतर तो बालस्वामी, त्याचं नाव बालस्वामी किंवा चरणेंद्र सरस्वती नंतर त्याला नाव मिळालं, असा तो चरणेंद्र सरस्वती जो होता त्यांनी सगळी आपली हार स्वीकारली आणि तो आचार्यांना शरण गेला. आणि तो म्हणाला मी नतमस्तक आहे, तुम्हीच सर्वज्ञात. आचार्य म्हणाले ठीक आहे, मी जरी त्याच्यामध्ये जिंकलो असलो तरी तुझी बुद्धिमत्तासुद्धा मला कळली, तू आता माझ्याच जवळ राहा. आणि म्हणून कांचीचं जे पीठ आहे ते त्यांनी त्या बालकाच्या स्वाधीन केलं. पण आता इतका लहान बालक कसा काय पीठाधीश होणार. आणि म्हणून आचार्य म्हणाले की बाकीच्या सगळ्या पीठांवर त्यांनी 3 शिष्यांना पाठवलं बरं का. 3ही शिष्यांना बाकीच्या पीठावर पाठवलं. आणि सुरेश्वराचार्य जे आपण काल पाहिलं मंडन मिश्रा होते, कारण ते गृहस्थाश्रमी होते ना. आणि गृहस्थाच्या मनामध्ये वात्सल्य असतं, पुत्रभाव होताच. आणि म्हणून सुरेश्वराचार्यांवर ही जबाबदारी सोपवली की त्या बालचरणेंद्र सरस्वतीचं संगोपन, त्याचं शिक्षण ते तुम्ही करा. तुम्ही काही काळ कांचीमध्ये राहा. आणि बाकीच्या 3 पीठावर त्यांनी 3 पीठाधीश नेमले. कालच मी बोलले की असे सहज नाही मिळाले बरं का हे शिष्य.
आपल्याला वाटलं जाता जाता पद्मपाद मिळाला, जाता जाता हस्तामलकाची असं नाही आहे. शिष्य जरी असले तरी ते साधे शिष्य नाही आहेत, ते आचार्यांच्या तोडीचेच आहेत, आचार्यांना शोभतील असेच शिष्य आहेत. आचार्य जसे शंकराचा अवतार आहेत तसे हे 3-4 शिष्य एकेका देवतेचे अवतार आहेत. ते कुठले तेच आज आता आपण बघणार आहोत. जगन्नाथपुरी, पूर्वेला जे जगन्नाथपुरी आहे त्याचं नाव आहे गोवर्धन पीठ. त्याचे पीठाधीश आहेत तोटकाचार्य, आणि हे तोटकाचार्य हे साक्षात बृहस्पतीचा अवतार आहेत. लक्षात घ्या, ते बृहस्पतीचा अवतार आहेत, साधे नाही आहेत. शृंगेरी पीठ आहे त्याचे आहे ते हस्तामलकाचार्य, आणि हस्तामलकाचार्य हे वायुदेवाचा अवतार आहे. द्वारकेला आहे ते शारदा पीठ आहे, त्याचे आहेत ते सुरेश्वराचार्य, आणि तो तर साक्षात ब्रह्मदेवाचा अवतार आहे. आणि बद्रीनारायण पीठ जे आहे ते ज्योतिर्मठ आहे, त्याचे पद्मपादाचार्य, ते साक्षात विष्णूचा अंश आहेत. असे 4ही शिष्य देवतांचे अंश आहेत. असं हे सगळं करत असताना आता ही विजय यात्रा किंवा त्या कांची पीठामध्ये आता हे सर्वज्ञ पीठावर आरोहण होण्याचा पुन्हा प्रसंग आला. सगळ्या सुवासिनी, सगळं नगर सुशोभित करण्यात आलं होतं. सगळीकडे तोरणं आहेत, जयघोष आहे, सुवर्ण पुष्पांची बरसात आहे, गृहिणींनी रांगोळ्या काढलेल्या आहेत, आणि सगळीकडे जयघोष सुरू आहे. जय जय शंकर, हर हर शंकर, कांची शंकर, कामकोटी शंकर. आचार्यांवर छत्र धरले, चामर धरले, स्वर्णदीप आहे, तोरण आहे, मकर आहे, स्तवन आहे, गायन आहे, नर्तन आहे, अशा सगळ्या गोष्टी चालल्या होत्या. हे असे शिष्य 4ही दिशांना पाठवले, पण तरीसुद्धा आचार्यांकडे पुष्कळ शिष्य, आता हजारो लोक आचार्यांचे शिष्य झाले होते. आणि त्याच्यातसुद्धा शुद्ध कीर्ती आहे, चित्सुख आहे, चित्सुखाचार्य आहे, श्वेतब्रह्मपाद आहे, ज्ञानकंद आहे, समितपाणी, असेही अनेक शिष्य होते. आता तो चरणेंद्र सरस्वती हा शिष्यभावाने लहानच होता ना, ज्ञान खूप आहे पण वयाने लहान आहे ना, अनुभव नाही आहे अजून. आता सगळे शिष्य आपापल्या स्थानी जिथे जिथे त्यांना नेमून दिलेलं होतं तिथे सगळे शिष्य आपापल्या ठिकाणी गेले, आणि जे उरलेले शिष्य होते त्यांना पुन्हा त्या प्रसारासाठी इतरत्र पाठवलं. आता फारच थोडे शिष्य आचार्यांच्या जवळ होते, आणि आचार्यांचा मुक्काम आता कांची पीठातच आहे. कांचीमधल्या कामाक्षी देवीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला आता आचार्य ध्यानमग्न अवस्थेमध्ये राहायला लागले. जास्तीत जास्त काळ ध्यानमग्न अवस्थेमध्ये राहिले. आणि हा शिष्य होताच, हा छोटा जो बालचरणेंद्र सरस्वती होता, हा अनुभवाने कमी असल्यामुळे तो प्रश्न विचारायचा की तुम्ही सगळ्यांनाच जर का शंकराचार्य पदवी दिली, आता ह्या 4ही पीठावर जे नेमले आहेत सगळ्यांनाच जर का शंकराचार्य म्हणायचं तर लोकांना कळणार कसं कुठले शंकराचार्य, कुठले शंकर, सगळ्यांनाच शंकराचार्य, तर मग ओळखणार कसं? तेव्हा आचार्यांनी त्याला उत्तर दिलं, कशाला हवं आहे खूण ते म्हणले खूण कुठली करणार? तर आचार्य म्हणाले काही खुणेची गरजच नाही, त्या ओळख कशासाठी पाहिजे? आणि ओळख ही देहाची असते, आत्मा हा सगळ्यांचा एकच आहे. आणि तुला माहिती आहे का, हस्तामलकाला जेव्हा मी प्रश्न विचारला तेव्हाही त्यांनी सांगितलं की मी नित्योपलब्धी आत्मा आहे. किंवा मी जेव्हा लहान होतो तेव्हा मला गोविंदाचार्यांनी प्रश्न विचारला होता, तेव्हाही मी हेच सांगितलं होतं, चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, हेच मी सांगितलं होतं. त्यामुळे बाह्य नाम कुठलं असू दे, बाह्य वेश कुठला असू दे, याच्यावर अंतरीची खूण ठरत नसते. आणि इतक्यात हे असं त्यांचा रोज संवाद व्हायचा, रोज. आता आचार्यांचं सगळं कार्य बरंचसं संपत आलेलं आहे, किंवा दृष्टीपथात ते ध्येय आलेलं आहे. संपूर्ण भारतभर आता वेदांताची प्रतिष्ठापना झाली आहे, धर्मध्वजा फडकत आहे. आता बौद्ध जैन यांची मतं पराभूत झालेले. या बालचरणेंद्र सरस्वतीने असाही प्रश्न विचारला की तुम्ही बुद्धाचा अवतार मानता आणि तरीसुद्धा तुम्ही बौद्धांना पराभूत केलं आहे, म्हणजे एक काहीतरी सांगा ना, बौद्धाचा अवतार तुम्ही मानता आणि बुद्धानं का पराभूत केलं आहे? तेव्हा आचार्यांनी उत्तर दिलं की गौतम बुद्धाचा अवतार अतिशय पूजनीय आहे, पण पुढे पुढे त्यांच्या भक्तामध्ये, त्यांच्या शिष्यामध्ये जे अनाचार किंवा अनागोंदी जी सुरू झाली त्याला मी विरोध केलेला आहे. माझा विरोध आहे तो तत्वाला आहे, व्यक्तीला नाही, असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बौद्धांचा पराभव झाला आहे किंवा जैनांचा पराभव झाला आहे. हे सगळं चालू असताना इतक्यात आणखीन एक शिष्य आला आणि तो म्हणाला
की हे तुम्ही आत्मबोध वगैरे सांगताय, हे सगळं आम्हाला मान्य आहे, पटतं आहे सुद्धा, पण आम्हाला हे सांगा की एक थोडक्यात जरा ही तुम्ही स्वतः इथे आहात तर आम्हाला बाकीचं काही शोधाशोध नको, तर तुम्ही एवढंच सांगा की आत्मबोध म्हणजे काय, आत्मा म्हणजे नक्की काय. त्या एका शिष्याने प्रश्न विचारला, अगदी थोडक्यात सांगा, एवढे ग्रंथ धुंडाळायला आम्हाला लावू नका. तेव्हा आचार्यांची काय प्रतिभा असेल. आता सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका बरं का, सगळे अगदी एकदम जागे राहा, की फार सुंदर आचार्यांचं उत्तर आहे. आचार्य म्हणतात, आचार्यांनी आधी संस्कृत श्लोक काय सांगितलं ते सांगते. काल जसं मी जिव्हा प्रार्थनामध्ये आधी संस्कृत सांगितलं मग मराठी सांगितलं, लक्ष देऊन ऐका. किंज्योतिस्तव भानुमान हनिमे रात्रौ प्रदीपादिकं स्यादेवं रविदीपदर्शनविधौ किंज्योतिराख्याहि मे चक्षुस्तस्य निमीलनादिसमये किन्धीर्धियो दर्शने किं तत्राहमतो भवान् परमकं ज्योतिस्तदस्मि प्रभो. काय प्रश्न विचारला तो शिष्य आला की आत्मा म्हणजे नेमकं काय, अगदी थोडक्यात सांगा. आता सगळ्याचं सार आहे, छोट्या रूपामध्ये सांगणार आहेत आचार्य. आचार्याने त्यालाच विचारलं की तुला दिसतं ना डोळ्याने, तुला प्रकाश देणारा कोण आहे. त्या शिष्याने अगदी निर्व्याजपणाने सांगितलं की दिवसा सूर्यप्रकाश देतो आणि रात्री दिवा प्रकाश देतो. बरं, समजा सूर्यही नाही दिवाही नाही, तेव्हा तुला दिसतं ना, तेव्हा तुला कोण प्रकाश देतो. तो म्हणाला तेव्हा डोळे माझे बघतात. बरं, डोळे मिटल्यावर सुद्धा आपल्याला दिसतं. मग डोळे नसताना तुला कोण प्रकाश देतं, किंवा अंध व्यक्तीला सुद्धा दिसतं, कळतं. मग डोळे नसताना तुला कोण प्रकाश देतो. अहो माझं मन देतं. पण मनसुद्धा विलीन झाल्यानंतर कोण प्रकाश देतो, त्या मनाला प्रकाशित करणारं कोण आहे. तेव्हा त्या शिष्याला कळलं, अहो मीच आहे, मीच आत्मा आहे. बघा, एकातून एक. आणि हे काय म्हटलेलं आहे, किं ज्योतिस्तव, तुझी ज्योती कुठली आहे. भानुमान, केव्हा अहनी, दिवसा भानू आहे. रात्र प्रदीपादिकम, रात्री दिवा आहे. स्यादेवम, राहू देत, रविदीप दर्शन विधौ किं ज्योतिराख्याहि मे. दुसरी ज्योती काय आहे ते सांग. चक्षुस्तस्य, पण निमीलनादि समये, मिटल्यानंतर किन्धीर्धियो दर्शने, बुद्धी देते. मग बुद्धीला कोण प्रकाश देतो. अहो मीच आचार्य, मीच प्रकाश देतो. आता त्याला आत्मबोध झाला आहे. आता हे नसेल कळलं तुम्हाला तर आमच्या नेमाताईंनी इतकं सुंदर ह्याचं मराठीमध्ये भाषांतर केलं आहे, ते लक्ष देऊन ऐका. विनम्र भावे प्रणाम करुनी शिष्य विचारी आचार्या, गुरुजी आत्मा कसा कुठे तो मज लागी तुम्ही सांगा ना. किंचित हसुनी बरे म्हणोनी प्रश्नच करीती शिष्याला, सांग बाळ रे विचार करुनी प्रकाश देई कोण तुला. दिवसा दिनकर मला दाखवी रात्री दिवा तो मदतीला. शिष्य दे तसे उत्तर झड करी गुरु विचारी प्रश्न पुन्हा. बरे असो पण रविदीपाविण सांग दिसे रे कसे तुला. डोळे बघती तत्पर उत्तर शिष्य दे तसे गुरुवर्या. डोळे मिटता दिसे कसे तुझ गुरुजी पुसती त्यास पुन्हा. मनश्चक्षुने बघतो गुरुजी अनुभव बोले शिष्याचा. प्रेम भराने गुरुजी पुसती मनास उजळी कोण तुझ्या. मीच अहो हे उत्तर मिळता गुरुजी सांगती तत्वाला. तूच ब्रह्म रे बाळा अससी जीवा शिवाचा मेळ सदा. मीच ज्योती मी प्रकाश कळले गुरुजी तुमची थोर कृपा. बोलुनी ऐसे वंदुनी चरणे शिष्य धरितसे निज मार्गा. आत्मबोध हा आचार्यांनी केला सुंदर अतिसोपा. किती सुंदर वर्णन केलं. कळलं की नाही मराठीत तुम्हाला सगळ्यांना, की कसं सूर्य आहे, दिवा आहे, चंद्र आहे, तारे आहेत, बुद्धी आहे, डोळे आहेत, सगळं आहे. पण डोळे हे जडच आहेत, बुद्धी ही जडच आहे. तिला प्रकाश देणारं, ते चैतन्य पुरवणारं ते तत्व आहे. तोच मी खरा आहे, तोच मी आहे, हे त्या शिष्याला कळलं. आता हे ऐकून तो बालचरणेंद्र सरस्वती आणि आचार्यांचा जो संवाद चालला होता तो तर अतिशयच प्रसन्न झाला. तो म्हणाला की आचार्य, आता मलाही कळलं बरं का, तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते सगळं मलाही कळलं.
आचार्यानं तरीसुद्धा तो म्हणाला, पण तरीसुद्धा तुम्ही या सगळ्या शिष्यांना एक आचार प्रणाली आखून द्याल का? किंवा ते कसं म्हणजे आचारसंहिता ज्याला आपण म्हणतो तशी तुम्ही आखून द्याल का? आणि आचार्यांनी तेही त्याचं ऐकलं. म्हणजे त्या बालचरणेंद्र सरस्वती अतिशय विलक्षण बुद्धिमानच होता. आचार्यांनी लगेच उपदेश पंचकम म्हणून ही 5 कडव्याची एक रचना केलेली आहे. आणि त्या 5 कडव्यामध्ये 40 साधना केलेल्या आहेत. वरती म्हणजे अध्यात्म मार्गामध्ये उन्नती ज्याला मिळालेली आहे अशा सिद्ध पुरुषांनी पुढे कसं वागावं हे इतकं सुंदर सांगितलं. वेदो नित्यमधीयतां तदुदितं कर्मस्वनुष्ठीयतां तेनेशस्य विधीयताम् अपचितिः काम्ये मतिस्त्यज्यतां पापौघः परिधूयतां भवसुखे दोषोनुसन्धीयतां निजगृहात तूर्णं परिगच्छतां. अशी एक साधना 40 साधना सांगितल्या. पण त्याच्यातलं माझं एक आवडीचं कडवं आहे ते तुम्हाला नक्कीच सांगते बरं का. माझ्या आवडीचं एक कडवं आहे की ज्याला साधना करायची, ज्याला पुढे काहीतरी अध्यात्मामध्ये खरंच उन्नती साधायची, त्यांनी कसं वागावं. आपल्या सगळ्यांचा आवडीचा विषय तो म्हणजे जेवण, भोजन, अन्न. ते कसं अन्न सेवन करू नका असं नाही सांगितलं, उपास करा असंही सांगितलं नाही. आचार्य इतकं सुंदर सांगतात, क्षुद्व्याधिश्च चिकित्स्यतां प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां. क्षुधा ही व्याधी आहे बघा. खरंच क्षुधा ही व्याधी आहे. आपण म्हणतो भूक ही आवश्यक आहे, खरी आहे, आवश्यक आहे, पण किती आणि कोणती असं काही सांगितलेलं नाही आहे. अल्प प्रमाणात. आणि जर ती व्याधी असेल तर तिला औषध काय आहे? प्रतिदिनं भिक्षौषधं भुज्यतां. आणि मग काय आहे? स्वाद्वन्न नतु याच्यतां. स्वादू अन्न याचना करू नका. आम्ही म्हणतो हे मिळालं, बुंदीचा लाडू मिळाला तर बरं होईल, जिलबी मिळाली तर बरं होईल, बटाटे वडा स्वादू अन्नाची याचना करू नका. विधिवशात प्राप्तेन संतुष्टतां. त्यामुळे जेवढं मिळेल, जे मिळेल त्यांनी संतुष्ट व्हा असंही आचार्यांनी सांगितलं आहे. आणि शेवटी तर सांगितलं आहे, एक सुद्धा वाक्य व्यर्थ बोलू नका. एक सुद्धा वाक्य व्यर्थ, एक वाक्यसुद्धा शब्द बोलायचाच नाही. एक शब्दही व्यर्थ बोलायचा नाही आहे. ही सगळी साधना आचार्यांनी त्या 40 साधनामध्ये या 2-3 साधना आहेत त्या माझ्या विशेष आवडीच्या आहेत म्हणून त्या आपल्यासमोर मांडल्या आहेत. हे सगळं करत असताना आचार्य आता बाकीचा भ्रमणच थांबलेलं आहे. कांचीला ते स्थिर झालेले आहेत. त्यामुळे आता भ्रमण नाही आहे, कुठे प्रसारासाठी जायचं नाही आहे. आता आचार्य रोज ते स्वतः रचना करायचे, त्यांचे शिष्यसुद्धा रचना करायचे. एकदा असंच शिष्यांना सांगताना आचार्य म्हणाले की सकाळी पहिल्यांदा पहाटे जाग आल्यानंतर आपल्या मनात काय विचार येतो? आपल्या मनात पुष्कळ विचार येतात. चला आता चहा करूया, किंवा काय पुढचं काही आज दिवसभर काय करायचं, इकडे जायचं आहे, तिकडे जायचं आहे, गावाला जायचं आहे, काही कामं आहेत, घरातली कामं आहे, ऑफिसची कामं आहेत, असे विचार येतात. पण सगळ्यात पहिला विचार काय येतो? पहिला विचार येतो तो मी आहे, मी जिवंत आहे असा विचार येतो की नाही. चला आज मला नवीन दिवस मिळाला आहे. आणि खरंच आहे, हा रोज आपल्याला एक कोरा करकरीत दिवस मिळत असतो आणि त्याचं आपल्याला फक्त सोनं करायचं आहे. त्याची मातीही करू शकतो, पण सोनं करायचं असेल तर काय करायचं? पहिलं उठल्यानंतर त्याला थँक्यू म्हणायचे. त्याला थँक्यू म्हणायचं की तू दाखवलास बाबा नवीन दिवस, रात्री झोपवलं नाहीस मला, नाही तर काय कळलं असतं, मलाही कळलं नसतं, रात्रीत मी संपले तर काय कळणार, तू दाखवलास. त्यामुळे त्याचं पहिल्यांदा चिंतन करायचं आहे. कसं करायचं? प्रातस्मरामि हृदि संस्फुरदात्मतत्वं सच्चित् सुखं परमहंस गतिं तुरीयं यत्स्वप्न जागर सुषुप्तमवैति नित्यं तद्ब्रह्म निष्कलमहं न च भूतसंघः. मी कोण आहे? या जागृती, स्वप्न, सुषुप्तीमध्ये जो आहे माझं रक्षण करतो. तिन्ही अवस्थेमध्ये तो रक्षण करतो. आपल्याला गाढ झोप लागते तरी तो जागा असतो बरं का, तो जागा असतो. आणि म्हणून तर आपल्याला कळतं की काल मला इतकी गाढ झोप लागली की एवढा मुसळधार पाऊस पडला किंवा भूकंप झाला, मला काही कळलं नाही. पण काही कळलं नाही हे कुणाला कळतं? ते त्याला कळतं. त्यामुळे जाग्रत सुषुप्ती स्वप्न याच्यामध्ये जो नित्य जागा असतो तोच हा परमात्मा आहे किंवा तोच मी आहे असं आचार्यांनी सांगितले.
किती वेगवेगळी आपण स्तोत्र बघतोय. 3-4 दिवस झाले वेगवेगळी स्तोत्र. आता काल मी सौंदर्य लहरीचाही उल्लेख केला होता. केदारनाथाला जी सौंदर्य लहरी होती त्या स्तोत्राचं जे वृत्त आहे ते शिखरिणी वृत्त आहे. काल आपण बोललो होतो याच्याबद्दल. शिवशक्त्या युक्तो यदि भवति शक्तः प्रभवितुं न चेदेवं देवो न खलु कुशलस्पंदितुमपि. हे शिखरिणी स्तोत्र आहे, शिखरिणी छंद आहे खरं तर. पण आचार्यांची स्तोत्र अशी आहेत की तुम्ही त्याला कुठलीही चाल लावा किंवा चाल नाही लावली तरी चालेल. गद्यात वाचलं तरी ते कानाला गोडच वाटतं. किंवा तुम्ही दक्षिण भारतीय चाल लावलीत ना तरी चालते. तुम्ही साऊथ इंडियन टोनमध्ये जरी म्हटलं ना आचार्यांचं तरी गोडच वाटतं. काहीही म्हणा हो, आचार्यांच्या स्तोत्रामध्ये इनबिल्ट गेयत आहे, इनबिल्ट आहे, त्याच्या आतच लपलेली आहे. म्हणजे बघा हां, आता आचार्यांचं वेदसार शिवस्तोत्र आहे ना, ते तर इतकं सुंदर आहे, मला तर फार आवडतं ते. आणि त्याच्यात काय सौंदर्य हेही मी नंतर जरा सांगते बरं का. पशूनां पतिं पापनाशं परेशं गजेंद्रस्य कृत्तिं वसानं वरेण्यं जटाजूटमध्ये स्फुरद्गाङ्गवारिं महादेवमेकं स्मरामि स्मरारिं. काय सुंदर वाटते का. कोणाचं हे वर्णन आहे? महादेवाचं वर्णन आहे. कसं आहे, तो पशुपती आहे, त्याने हत्तीचं चर्म धारण केलेलं आहे. जटाजूटमध्ये स्फुरत गांगवारीम, त्याच्यातनं गंगा वाहती आहे. पण शेवटची ओळ आणखीन महत्त्वाची आहे. त्याच्यातलं जे सौंदर्य आहे ते मला तुमच्या पुढे निश्चितच मांडायचे. महादेवमेकं स्मरामि स्मरारिम. तुम्हाला काय ऐकू आलं? स्मरामी दोनदा ऐकू आलं का? स्मरामि स्मरारिम. एकदा स्मरामी आहे, मी त्याचं स्मरण करतो. पण कुणाचं? स्मरारिम. स्मर हे मदनाचं नाव आहे आणि तो त्याचा शत्रू जो आहे तो स्मरचा अरी आहे. त्या म्हणजे मदनाला ज्यांनी त्याचा वध केला आहे, त्याचा नाश केला आहे, अशा महादेवाचं स्मरण करतो. किती पण चपखल बसवले ना, काय अनुप्रास आहे, काय यमक आहे, काय छंद आहे, सुंदर रचना एकापेक्षा एक आहेत. आता हे सगळं आचार्यांना तर काहीच रिक्वायरमेंट्स काहीच नाही, गरजा अतिशय नाहीच. म्हणजे आपण पहिल्या दिवसापासून बघतोय मस्तकाचं मुंडन केलेलं आहे, हातामध्ये फक्त दंडकमंडली आहे, पायामध्ये खडाव आहे, फक्त कौपीनं धारण केलेले, छाटी धारण केलेली आहे. एवढंच त्यांचं म्हणजे त्यांचं साहित्य आहे. हे सगळं करत असताना आचार्यांनी त्याच्याबद्दल कौपीन पंचकम असं स्तोत्रसुद्धा रचलेलं आहे. आणि हे सगळं त्यामुळे कौपीनवंत खलु भाग्यवंत, ज्यांच्याकडे कौपीन आहे ना तेच भाग्यवंत आहेत. आपल्याकडे एवढे कपडे आहेत, एवढ्या साड्या आहेत, एवढे वॉर्डरोब्स आपले खचाखच भरलेले आहेत, तरीसुद्धा आपल्याला बाहेर जायचं म्हटलं की एक चांगलीशी साडी नसते की नाही. चांगले कपडेच नाही आहेत आपल्याकडे. आणि ह्यांच्याकडे काहीच नाही आहे, 2च छाट्या आहेत, आज ही आणि उद्या ती, एवढंच आहे. आणि म्हणूनच ते भाग्यवंत आहेत. कौपीनवंत खलु भाग्यवंत असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. आचार्य म्हणतात की रोज संध्याकाळी त्या मावळत्या सूर्याला जेव्हा आपण अर्घ्य देतो तेव्हा त्याचीसुद्धा प्रार्थना करा, त्याची प्रार्थना करा. आणि ही प्रार्थना करत असताना आचार्य म्हणतात की माझ्या खूप चुका झाल्यात, त्यात सगळ्या तुम्ही क्षमा करा. मी कसं आहे, मी उद्धट आहे. आचार्य म्हणतात मी उद्धट आहे. अविनयमपनय विष्णू. पहिल्या दिवशी परमेशनी म्हटलं होतं स्तोत्र, तुम्हाला आठवत असेल. परमेश देशपांडे माझा छोटा विद्यार्थी आला होता, त्यांनी म्हटलं होतं अविनयमपनय विष्णोदमय मनशमय विषय मृगतृष्णां भूतदयां विस्तारय तारय संसार सागरतः दिव्यधुनी मकरंदे परिमल परिभोग सच्चिदानंदे श्रीपतिपदारविंदे भवभयखेदच्छिदे वंदे सत्यपि भेदापगमे नाथ तवाहन्न मामकीनस्त्वं सामुद्रो हि तरङ्गः क्वचन समुद्रो न तारङ्गः उद्धृत नगनगभिदनुज दनुजकुला मित्र शशिदृष्टे दृष्टे भवति प्रभवति न भवति किं भवतिरस्कारः दामोदरगुणमन्दिर सुन्दरवदनारविन्द गोविन्द भवजलधिमथनमन्दर परमं दरमपनयत्वं मे नारायण करुणामय शरणं करवाणि ताव कौचरणौ इति षट्पदी मदीये वदन सरोजे सदा वसतु. अशी ही षटपदी 6 कडव्यांचं अतिशय कर्णमधुर असं हे स्तोत्र आहे.
अतिशय कर्णमधुर. रोज संध्याकाळी ज्यांना शक्य आहे त्यांनी रोज संध्याकाळी 7:30 वाजता हे स्तोत्र म्हणायचं. आणि प्रत्येकाने आपापल्या घरीच बसून, एकत्र जमून नाही, आपापल्या घरी. पण 7:30ला जर का म्हटलं तर ह्या सायं प्रार्थनेचा एक मास इफेक्ट किंवा एक सामुदायिक एक परिणाम होतो असं म्हणतात. किंवा स्वाध्याय परिवारामध्ये असं हे स्तोत्र म्हटलं जातं. अशा अनेक, म्हणजे किती बोलू हो, किती आचार्यांची स्तोत्र रचना म्हणजे कमाल आहे. हे सगळं करत असताना आचार्यांनी त्या आईला, आपल्या मातेला म्हणजे देवीला प्रार्थना केलेली आहे की तू माझ्यावर कृपा कर. मी कितीतरी चुकीचं वागलेलो आहे, किती चुकीचं वागलेलं आहे, पण तू माझ्यावर का कृपा करशील? कारण अगं, मुलगा वाईट असू शकतो पण आई कधीच वाईट नसते. खरंच सांगा, कोणाची तरी आई वाईट आहे का? मुलं वाईट निघतात पण आई कधीच वाईट नसते. आचार्य तेच सांगतात, कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवती. मुलगा वाईट असेल पण आई कधीच वाईट नसते. असं त्यांनी देवी अपराध क्षमापन स्तोत्रसुद्धा रचलेलं आहे. हे सगळं असताना ही सगळी चर्चा चालू आहे बरं का. आता शांत निवांत काळ आहे, त्यामुळे तो चरणेंद्र सरस्वती आचार्यांना प्रश्न विचारतो, इतर शिष्य विचारत आहेत, हे सगळं चालू आहे. हे सगळं चालू असताना एकदा आला ना काळ धावून आला आणि काळ म्हणाला की तयार आहेस ना? आचार्य म्हणले हो, झाली का वेळ झाली का आता जायची? काळ म्हणाला नाही, अजून नाही, मी सूचना द्यायला आलो आहे, वॉर्निंग द्यायला आलो आहे की आता लवकरच तुझी जाण्याची वेळ आली, निर्याणाचा समय जवळ आलेला आहे. तेव्हा तो म्हणाला, काळाने त्याला आचार्यांना सांगितलं की 2दा तू माझ्या तावडीतनं सुटलायस बरं का, आता सुटणार नाही आहेस. 2दा केव्हा तुम्हाला आठवत असेल, पहिल्यांदा ते मगरीने पाय धरला तेव्हा, आणि दुसऱ्यांदा ते बद्री कुंडामध्ये उडी घेतली होती तेव्हा कदाचित त्यांचं अंत होण्याची वेळ आली होती, पण व्यासांनी वरदान दिलं वगैरे आपल्याला माहिती आहे. म्हणजे 8व्या वर्षी आणि 16व्या वर्षी 2दा काळ पराभूत झाले. आणि काळाने हे सांगितलं आचार्यांना. आचार्य म्हणाले, अजून त्या पराभवाची बोज तुझ्या मनात आहे का? अजून तुला ते डाचतं आहे का? आता मी तयारच आहे, तू कधीही बोल. आणि तुला सांगू का, जन्म आणि मरण ही 2 टोकं आहेत, याच्यामध्ये राहतं तेवढंच जीवन आहे. आणि हा प्रवास कुठं ना कुठे, आचार्य काळाला सांगतायत बरं का, हा प्रवास कुठे आहे? अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे. अव्यक्तादीनी भूतानी व्यक्त मध्यानी भारत, अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना. प्रवास अव्यक्ताकडून अव्यक्ताकडे. 100 वर्षापूर्वी तुम्ही होतात का? नव्हतात. आणि अजून 100 वर्षापूर्वी नंतर आपण असणार आहोत का? नाही. होतो, कदाचित असू कदाचित नसू, अव्यक्तामध्ये होतो आणि अव्यक्तामध्येच जायचे. मग हा काय जो 60, 70, 80, 90 वर्षाचा जो काळ आहे त्याचं किती दुःख करायचं. आचार्य म्हणाले, मला माझी कधीही तयारी, तू कधीच चल म्हणलास की मी तयार आहे. काळ म्हणाला, मी येईन तेव्हा तुला आलिंगनच देणार आहे, मिठीच मारणार आहे, तेव्हा तयार राहा बरं का. आचार्य म्हणाले, मी तयार आहे. हा अव्यक्ताकडनं अव्यक्ताच्याकडे प्रवास आहे. काळ म्हणजे काय आहे? शेवटी महेशाची तमोशक्ती आहे, विष्णूची संहार शक्ती आहे, असं आचार्यांनीच त्या काळाला सांगितलं. आता आचार्यांची काया अतिशय कृश. आता जवळजवळ अन्नभक्षण सोडलंच आहे, फक्त पाणी पिऊन राहत होते. आत्तापर्यंतसुद्धा आहार अतिशय कमीच. एक तर भिक्षान्न होतं, भिक्षेतनं जेवढं मिळेल तेवढंच होतं, काही कंदमुळे होते, कधी असेल. त्यामुळे काय आचार्यांची काया अतिशय कृश सडसडीतच होती. पण आता तेही कमी कमी झालं, पण चर्येवरचं तेज आणखीन वाढत चाललेलं आहे. आचार्यांनी सांगितलं, जे जे डोळ्यांनी दिसतं ते सगळं संपणार आहे. जे जे भासमान आहे, जे जे दृश्य आहे, यद दृष्टम तद नष्टम. जे दिसतं ते सगळं नाशिवंत आहे, जे दिसत नाही तेच टिकणार आहे. व्यक्त आहे ते संपणार आहे आणि अव्यक्त आहे तेच टिकणार आहे. रज्जू सर्पाचं उदाहरण आपण पहिल्या दिवशी पाहिलं होतं. त्या भवानी मातेनी जेव्हा हे केलं तेव्हा रज्जू आणि सर्प हेही पाहिले. हे सगळं असताना ते जे 3 पीठावर गेलेले शिष्य होते तेही काही प्रश्न विचारायचे लांबून, त्यांचा दूर श्रवणातून तो संवाद चालायचा. तेव्हा आचार्य म्हणाले की आता मठाम नाय नावाची मी एक संहिता लिहून देतो की सगळ्या 4ही मठामध्ये एकवाक्यता असायला पाहिजे, एकसूत्रता असायला पाहिजे.
तेही मी लिहून देतो. नाहीतर मग ते नाव खराब होतं ना. लोकांना वाटलं की अरे हे शंकराचार्य असे म्हणाले, ते शंकराचार्य तसे म्हणाले, यांच्यात काही एकवाक्यता नाही. याच्यामुळे सुद्धा लोकांमध्ये रोष निर्माण होऊ शकतो. तेव्हा आचार्य म्हणाले मी सगळं नियमावली लिहून दे. आणि नियमावली काय आहे तर अतिशय साधी आहे. बोलताना कुणाशीही बोलताना, किती आता वेगळी विरोधी मतं मांडणारे कितीतरी लोक भेटले असतील त्यांनासुद्धा, शिष्यांनासुद्धा, आचार्य म्हणाले वाणी आपली कायम मधुरच असायला पाहिजे. कुणी कितीही वाकडं बोललं तरी वाणी मधुर असावी, कुणाचाही अपमान करू नये, आपण स्वतः मानापमानामध्ये गुंतू नये. ह्यांनी सत्कार केला म्हणून हे जवळचे त्यांनी काही आम्हाला साधा नारळच दिलं म्हणून असं नाही. कुठेही मानापमानात गुंतायचं नाही. शांत सौम्य आचरण असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केवळ आपल्या अस्तित्वानीसुद्धा इतरांना दिलासा वाटायला पाहिजे, असं आपलं वागणं असावं. हे सगळं करत असताना आता बघा आचार्य म्हणतात की शेवटी हे सगळं विश्व आहे, त्याच्याकडे तुम्ही कसे बघतायत? ब्रह्मरूपाने बघताय का सृष्टीरूपाने बघताय? ब्रह्मरूप म्हणजे पेला अर्धा भरलेला आहे का अर्धा रिकामा आहे? आचार्यांनी हेही इतकं सुंदर मांडलेलं आहे. पूर्णवाद कसा मांडलेला आहे बघा. अंतःपूर्ण बहिःपूर्ण सर्वपूर्ण इवार्णवे, अंतःशून्य बहिःशून्य सर्वशून्य इवांबरे, असं सांगत असताना आचार्याने सगळ्यांना उपदेश करताना म्हटलेलं आहे. आणि जो उपनिषदामध्ये उपदेश आहे तोच आचार्यांनी सांगितला आहे. वेदांत श्रुती हाच उपदेश आचार्यांनी केला आहे. आणि खरंच तुम्हाला वाटत असेल उपनिषद म्हणजे गहन, उपनिषद म्हणजे जड, ती समजणार नाही, आमच्या डोक्यावरनं जातील, असं काहीही नाही आहे. आपल्याला लहानपणापासून आपले आईवडील काय सांगतात? ताटामध्ये अन्न टाकू नये, हेच उपनिषदांनी सांगितलं आहे. अन्नम न निंद्यात तद व्रतम, व्रत म्हणून ते घ्या, अन्नाची कधीही निंदा करायची नाही. अन्नम बहुपूर्वी, तर तुमच्याकडे अतिथी अभ्यागत अचानक आला तरी त्याला पोटभर जेवायला वाढा, हे सगळं किंवा मातृदेवो भव, पितृदेवो भव, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव. आचार्यांनी तेच सांगितलं आहे. माता पित्यांना वंदन करावं, त्यांना मान द्यायला पाहिजे. ते कसंही वृद्धापकाळी त्यांचं वागणं बदललं असलं तरी माता पित्यांना मान द्यायचा, गुरूंना वंदन करायचं, स्वधर्माचा अभिमान असायला पाहिजे. कार्य करायचं तर ते आसक्तीरहित करायला पाहिजे. हे सगळं करत असताना आचार्यांना तो जो चरणेंद्र सरस्वती होता तो पुष्कळ प्रश्न विचारायचा. तो म्हणाला की रामावतारामध्ये म्हणजे रामकृष्ण बुद्ध हे अवतार झाले, ह्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे? आचार्यांनी सांगितलं रामावतारामध्ये आचरणाला महत्त्व होतं, कृष्णावतारामध्ये शास्त्राला महत्त्व होतं आणि बौद्ध अवतारामध्ये मौनाला महत्त्व होतं, हेच निश्चित आहे. आता हे सगळं करत असताना आचार्य बराच वेळ ध्यानात बसायचे. हा चरणेंद्र हा लहान होता म्हणून हा काही प्रश्न विचारायचा, पण आता बाकीच्या शिष्यांचं सगळं समस्या निवारण झालेलं होतं, त्यामुळे बाकीचे शिष्य काही प्रश्न विचारायचे नाही आणि आचार्यांनाही फारसं बोलायचंच नव्हतं. आचार्य आता ध्यानात बसायला लागले. आता आचार्य जेव्हा ध्यानात असायचे तेव्हा बाकीचे शिष्य चर्चा करायचे, कोणी नवीन स्तोत्र रचना करायचे, कोणी जुन्या काही आठवणी, कारण ते किती वेळ ध्यान करणार, ते बाकीच्या काही चर्चा करायचे. तेव्हा एक शिष्य म्हणाला की तुम्हाला माहिती आहे का आचार्यांची स्मरणशक्ती किती तीव्र आहे? किती तीव्र आचार्यांची स्मरणशक्ती आहे माहिती आहे का तुम्हाला? याचा काही प्रसंग? तेव्हा बाकीचे शिष्य म्हणाले नाही. काय झाला प्रसंग? तेव्हा त्या शिष्याने सांगायला सुरुवात केली बरं का, लक्ष देऊन ऐका. राजशेखर नावाचा जो राजा होता तो अतिशय गुणग्राहक तर होताच आणि स्वतः अतिशय विद्वान होता. त्याला साहित्याची काव्याची आवड होती आणि त्यांनी स्वतः एक सुंदर नाटक लिहिलेलं होतं पूर्वी, या सगळी विजय यात्रा व्हायच्या आधी राजशेखर जेव्हा भेटला होता तेव्हा. आणि ते नाटक त्यांनी आचार्यांना वाचूनही दाखवलेलं होतं. आचार्य त्याच्यानंतर ते विजय यात्रेला गेले, परत आले. मग सहज बोलता बोलता त्यांनी विचारलं आचार्यांनी, काय मग नवीन नाटक वगैरे लिहिलं का? तेव्हा तो राजशेखर म्हणाला नाही हो, आता तुमचं हे सगळं ऐकून मला ते नाटक किंवा काव्य कथा याच्यामध्ये फारसा रस वाटत नाही, पण मग जे लिहिलं होतंच मागे नाटक ते तरी आता त्याचे प्रयोग वगैरे करा ना. तेव्हा तो राजशेखराच्या डोळ्यात पाणी आलं. तो म्हणाला नाही ना, ते नाटक आगीमध्ये भस्मसात झालं. मग आचार्य म्हणाले परत लिहा ना, परत लिहा. तेव्हा तो म्हणाला की लिहिता येईल, थोडं आठवतं आहे पण इतकं नाही, पहिल्यासारखं ते होणार नाही.
आचार्य म्हणाले मला तू वाचून दाखवलं होतंस आणि मी तुला आता सांगतो तसं तू लिहून घे. आणि तो राजशेखर अगदी लेखणी आणि कागद घेऊन सरसावला. आचार्यांनी फक्त क्षणभरच विचार केला आणि सांगायला जी झर 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 सुरुवात केली, जसंच्या तसं नाटक सांगितलं. तो राजशेखर इतका सद्गदित झाला. तो म्हणाला आचार्य तुम्हाला एवढा व्याप आहे, एवढं भ्रमण आहे, एवढे डोक्यात विचार आहे, माझं नाटक तर काय क्षुद्र, ते तुम्ही कसं काय लक्षात ठेवलं? ह्याचंही श्रेय आचार्यांनी स्वतःकडे घेतलं नाही. आचार्य म्हणाले अरे तुझ्या नाटकाचा विषयच इतका अविस्मरणीय अलौकिक असा होता म्हणून ते लक्षात आलं. दुसऱ्यांना श्रेय देण्याची काय खूबी आहे, काय गोडी आहे. ते म्हणाले नाही बघ मी कसा शहाणा आहे, मी असं काही नाही. इतकं सुंदर त्यांनी सांगितलं. दुसरा शिष्य लगेचच सरसावला. आता सांगायलाच सुरुवात झाली, वेळ होता. दुसरा शिष्य म्हणाला पद्मपादाचार्यांच्या बाबतीत सुद्धा असंच झालं. पद्मपादाचार्य जेव्हा महाशूरतीर्थी म्हणजे विजय यात्रा सुरू असताना त्यांच्या एक मामाचं गाव लागलं, तो महाशूर नावाचं. तिथे मामाकडे मी गेलो होतो आणि मी तेव्हा त्या ब्रह्मसूत्रातल्या पहिल्या 4 सूत्रांवर काही भाष्य केलेलं होतं. आता अर्थात पद्मपादही अतिशय बुद्धिमानच आहे. त्यांनी त्या ब्रह्मसूत्रातल्या पहिल्या 4 सूत्रावर भाष्य केलेलं होतं. तेव्हा त्या मामा होता मीमांसेचा पुरस्कर्ता. मामा वेगळ्या पंथाचा होता आणि मामाला काही हे अद्वैत तत्त्वज्ञान वगैरे आवडत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी गोड बोलला भाच्याशी आपल्या, गोड बोलून ती सगळी रचना म्हणजे त्यांनी लिहिलेले कागद आपल्याकडे घेतले आणि तो म्हणाला तू जाऊन येते विजय यात्रेबरोबर आणि मग मी तुला आल्यावर देते, तोपर्यंत मी ह्याचं जरा वाचन करतो. पुन्हा पद्मपादाचार्य परत आले तेव्हा मामा म्हणाला नाही ते गेलं, आगीत सगळं भस्मसात होऊन गेलं. तेव्हा ह्याला खूप वाईट वाटलं की हे एवढं मी विश्वासाने, आणि मामा इतका दुष्ट होता की त्यांनी त्याच्यावर विषप्रयोगसुद्धा करण्याचा प्रयत्न केला आपल्या भाच्यावर. हे सगळं घडत असताना त्या पद्मपादाला अतिशय वाईट वाटलं आणि आचार्यांकडे आल्यावर त्याच्या डोळ्यातलं पाणी खळेच ना, म्हणजे त्याला अंतच राहिला नाही. तेव्हा त्या आचार्यांनी विचारलं काय झालं पद्मपादा? तेव्हा त्यांनी हा सगळा वृत्तांत सांगितला. तिथेही आचार्य म्हणाले की ब्रह्मसूत्रावरची टीका इतकी सुंदर तुझी झाली होती, मी सांगतो ते लिहून घे. आणि खरोखर ती टीका आचार्यांनी सांगितली, त्यांनीच लिहिलेली, पण आचार्यांनी एकदाच ऐकलेली टीका त्या पद्मपादांनी परत ती लिहून घेतली आणि त्याचा ग्रंथ प्रसिद्ध केला. तो विजय डिंडीम नावाचा तो ग्रंथ आहे. ब्रह्मसूत्रावरच्या 4च सूत्रावरची ती टीका आहे, पण अतिशय विलक्षण असं सगळं आहे. आता आपल्याला आश्चर्य वाटतं नाही का, आचार्यांची स्मरणशक्ती एवढी कशी? आम्हाला तर आत्ता कालचं काही आठवत नाही असं वाटतं ना आपल्याला. कशामुळे असं होत असेल? असं कशामुळे होतं? आणि आपण व्यवहारातही बघतो एखाद्याची स्मरणशक्ती जबरदस्त असते आणि एखाद्याला काय आत्ता कुठे ठेवलं हे सुद्धा आठवत नाही. कशामुळे स्मरणशक्ती कमी आणि जास्त होते? काल आपण परवा बुद्धीचे प्रकार पाहिले, बुद्धी, मेधा, प्रज्ञा, प्रतिभा वगैरे पाहिले. स्मरणशक्तीचं सुद्धा असंच आहे बरं का. स्मरणशक्ती केव्हा उत्तम असते आणि केव्हा ती वीक होते, अशक्त होते, केव्हा? बघा आता एक थोडंसं व्यवहारातलं उदाहरण बघूया आपण. व्यवहारामध्ये समजा आता पावसाळ्याचे दिवस आहेत, आता नुकताच पावसाळा संपला आहे. पावसाळ्यामध्ये पाणी साठतं. काही ठिकाणी जिथे माती असते त्याच्यामध्ये पाणी पडल्यानंतर त्याचा चिखल होतो, माहिती आहे आपल्याला, त्याच्यात काही नवीन नाही. आणि त्या चिखलामध्ये जेव्हा आपला पाय पडतो, चपला, बूट किंवा नुसता पाय जेव्हा पडतो तेव्हा त्याच्यामध्ये ठसा उमटतो, हो की नाही? ठसा उमटतो त्याच्यामध्ये. आपल्या बुद्धीमध्ये सुद्धा असंच आहे. मऊ तिथे चिखल आहे. चिखल म्हणजे रक्त, आप आणि पृथ्वी तत्वाचा चिखल आहे बरं का. तिथे चिखल नाही म्हणता येणार, पण जे काय मिश्रण आहे असं म्हणा. आता ह्या चिखलामध्ये समजा पाणी जास्त झालं तर तो ठसा उमटणार नाही, हो की नाही? मग ती वाहूनच जाईल माती. आणि जर माती जास्त झाली तरीही ठसा उमटणार नाही, कारण माती कोरडी होईल. त्यामुळे माती आणि पाणी ह्याचं जेव्हा योग्य प्रमाण असतो, त्याच्यामध्ये योग्य ठसा उमटतो, तेव्हा तो टिकून राहतो. लक्षात घ्या. शरीर तरी कशाचं बनलं आहे? पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आणि पृथ्वी आणि आप यांचं प्रमाण जेव्हा यथायोग्य प्रपोर्शनेट असतं तेव्हाच स्मरणशक्ती उत्तम असते. कसं काय मग हे करायचं? आम्ही काय करायचं आता याच्यासाठी? जीवनशैली उत्तम पाहिजे. सगळंच म्हणजे आता त्याच्यात आहार, विहार, संचार, उच्चार सगळं आलं त्याच्यामध्ये. एवढं तुमचं असेल तर स्मरणशक्तीला काहीही प्रश्न येणार नाही किंवा स्मरणशक्ती टिकून राहील.
अर्थात हे आत्ता करण्याची वेळ नाही आता. पण असंही म्हणू नका कोणीही. माझ्याकडे आता खूप लोक येतात, म्हणतात आता कधी गीता पाठ होणार, आता वय झालं. असं नसतंच. स्मरणशक्तीला वय नसतं. तुम्ही कुठल्याही वयामध्ये कुठलंही स्तोत्र पाठ करू शकता. तुमच्याकडे तेवढी धृती पाहिजे, तेवढा निश्चय पाहिजे, तेवढा निग्रह पाहिजे, तर शक्य आहे. आचार्यांनी आता हेच आपल्या उदाहरणातनं सांगून ठेवलं आहे की हे स्मरणशक्ती कशी आहे हे सगळं. आणि ह्या अद्वैत मताचा जो प्रतिष्ठापना करण्याचा जो त्यांचा निर्धार होता तो आता हळूहळू सगळा आत्मसात झाला होत आलेला आहे. आता हा आचार्यांचं जे बोलणं आहे ते अतिशय स्पष्ट होते. आता ही सगळी चर्चा सुरू होती ना, आता इतर शिष्य आचार्यांचं कौतुक करायचे, स्तुती करायचे, आचार्य किती ग्रेट आहेत, किती महान आहेत, काय स्मरणशक्ती आहे, काय विचार आहे, काय ज्ञान आहे, असं सगळंच. आचार्य ध्यानामध्ये ते काही असं ऐकत नव्हते. एकदा आचार्य असे ध्यानातनं बाहेर आले आणि म्हणले, कसलं तुमची चर्चा चालली, काय चाललं आहे. एक लहानसा दुसरा एक छोटासा मुलगा होता, तो म्हणला हो तुमची स्तुती करतोय. त्याला वाटलं आचार्य खुश होतील. आपल्याला जर कोणी म्हणलं अरे तुझ्याबद्दल जरा आम्ही चांगलं आपण म्हणू हो मी आहेच तशी. आचार्य असे म्हणले नाहीत. तो लहान मुलगा जरी अनवधानाने म्हणला की तुमची स्तुती करत होतो, आचार्य म्हणले हे आधी थांबवा, आधी थांबवा. कुणाचे तुम्ही भाट होऊ नका, कुणाचा थाट वाढवू नका, नाही तर आपल्या कार्याला नाट लागेल. भाट थाट नाट. भाट झाला. आणि खरंच आहे, ही खरी गोष्ट आहे बरं का. गीतासुद्धा हेच सांगते, तुल्य निंदा स्तुतिर्मौनी. नको, जितकी निंदा घातक आहे त्याच्याही पेक्षा स्तुती जास्त घातक आहे. निंदेने माणसाचा आत्मविश्वास डळमळीत होतो, पण स्तुतीने माणूस इतका वर चढतो, इतका वर चढतो, 7वे आसमान पर जातो आणि मुख्य कार्य राहतच बाजूला. स्तुती कुणाची अनावश्यक स्तुती करू नका, आचार्यांनी सांगितले. आणि जर तुम्हाला काही करायचंच असेल तर आपल्याला ज्ञान मंदिर उभं करायचं आहे. त्याच्यासाठी प्रत्येकाने एक एक वीट आणा. कुठली वीट आणा तर ज्ञान मंदिराची वीट आणा. आणि कुणाचंही कीर्तन करू नका. एका ईश्वरा वाचून कुणाचंही कीर्तन करू नये, व्यक्ती महात्म्य वाढवू नये. आणि प्रत्येकाने अभ्यास दृढतेने करायचा आहे. आणि हे सगळं करत असताना तो काळ मधनं डोकावत होता. हे सगळं तो डोकावते, पण आचार्य काही चलबिचल झाली नाही. त्यांच्या मनामध्ये कुठलीही भीती नव्हती, कुठलाही चिंता नव्हती. हे सगळं सुरू होतं. हे सगळं करत असताना तुम्हाला आठवत असेल, पहिल्यांदा शिवगुरूंचा जो संवाद झाला होता उपनयनापूर्वी, तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मृत्यू कधी ना कधीतरी येणारच आहे. मृत्यू आपला सुहृद आहे, तो जन्मापासून आपल्याबरोबरच राहतो. त्यामुळे मृत्यू तर तुझा सुहृद, होऊ नकोस हतबुद्ध. आणि चैतन्याला आपलं घर दाखवणं म्हणजेच मृत्यू आहे. आणि पंचमहाभूत जेव्हा एकत्र होतात त्याच्यातनं वेगवेगळी शरीरं निर्माण होतात. कधी सुंदर असेल, कधी कुरूप असेल, कधी उंच असेल, कधी बुटका असेल. पंचमहाभूताच्या प्रपोर्शनप्रमाणे प्रत्येक व्यक्ती आहे. आपल्या सगळ्यातली पंचमहाभूतांचं प्रपोर्शन वेगवेगळं आहे. कुणाकडे आपतत्व जास्त असेल, पृथ्वी तत्व जास्त. हे सगळी तत्वांचं हे सगळं मिश्रण आहे. आणि म्हणून चैतन्याला फक्त महत्त्व द्यायचं आहे, ह्या पंचमहाभूताला नाही. पण आपल्याला कुठे वेळ आहे चैतन्याशी हितगुज करायला, असं आचार्यांनी म्हटलेलं आहे. एकदा देहातून चैतन्य गेलं की शरीराला अर्थच उरत नाही. परवा आपण पाहिलं शिवाचं कसं शव होतं. जोपर्यंत ती शक्ती आहे तोपर्यंत तो जीव आहे, तो शिवस्वरूप आहे. पण शक्ती निघून गेली की ते शिवाचं शव होतं. हेही आपण पाहिलं. एकदा देहातून चैतन्य गेलं की शरीराला अर्थ उरत नाही. आणि म्हणून आता पुढे आचार्य काय सांगतायत बघा. म्हणून माझं काहीही जपून ठेवू नका. अस्थि, दात, कुणी केस, कुणी समाधी, कुणी काय जपून ठेवतं, माझं काहीही ठेवायचं नाही. आचार्यांनी स्पष्ट कल्पना दिली होती. आणि जेव्हा मृत्यू समीप येईल असं आपल्याला जाणवतं तेव्हा एकच गोष्ट करायची, ईश्वराच्या दिशेने म्हणजे ईशान्य दिशेने चालत राहायचं. जिथे देह पडेल तिथे पडेल. आपल्यासारख्यानं झेपणारं नाही आहे, पण आचार्याने हे करून दाखवलेलं आहे. हे सगळं करत असताना, ही सगळी चर्चा, हा संवाद होत असताना आचार्य त्या
कामाक्षी मंदिराच्या मागच्या बाजूला जाऊन ध्यानात बसले होते. सगळे शिष्य लक्ष ठेवून होतेच, पण तरी अशी एक वेळ आली की कोणीही शिष्य आजूबाजूला नव्हता. आचार्य ध्यानमग्न स्थितीत होते आणि नंतर काही काळाने पाहिलं तर तिथे आचार्यच नाहीतच. देह नाही, काही खूण नाही, काही नाही. कुठे गेले आचार्य काही कळलं नाही. त्यांनी सांगितलं होतं शिष्यांना, ईशान्य दिशेला चालत राहायचं, म्हणजे मृत्यू जिथे पडेल तिथे पडेल देह. पण कुठेही त्यांचा देह मिळाला नाही. ते कुठल्या दिशेने गेले हे काहीही कळलं नाही. कोणी म्हणतात की केदारनाथाच्या मागच्या बाजूला त्यांनी देह सोडला, किंवा सूक्ष्म मार्गाने ते आकाश मार्गाने केदारनाथला गेले आणि तिथे त्यांनी देह ठेवला. कोणी म्हटलं हिमालय चालत हिमालयाच्या म्हणजे हिमालय चढत असताना त्यांचा देह पडला. कोणी म्हणतात ते इथे जेव्हा गेले तेव्हा 4 मठातल्या आत्मज्योती प्रज्वलित झाल्या. खरं काय झालं हे कुणालाही माहीत नाही. पण केदारनाथाच्या मंदिराच्या मागे त्यांचा एक हात आहे, दंड हातात घेतलेला, असं नुसता हात आहे भिंतीच्या, बाकी समाधी वगैरे काही नाही. तीसुद्धा शिष्यानी आग्रहाने प्रेमपूर्वक फक्त तेवढी आहे. बाकी तसा आचार्यांची कुठेही समाधी नाही आहे, कुठेही मूर्तीसुद्धा नाही. आता स्थापन केलेली आहे तिथे, पण काहीही त्यांचं नाही आहे. आणि ह्या 4 पीठामध्ये त्या आत्मज्योती प्रगट झाल्या. हा संपूर्ण भारत तेजोमय करण्यासाठी. आणि लक्षात घ्या, हे हिंदुत्व कुणी टिकवले? आचार्यांनी टिकवले. जर आचार्यच नसते तर आपण केव्हाच यावनी मुलखामध्ये गेलो असतो. आपल्याला आजही हिंदुत्व आपण टिकवून आहोत, तेही धोक्यातच आहे. आत्ता ॲक्च्युली धोक्यातच आहे. पण हे खरंच टिकवायचं असेल तर हा आचार्यांच्या पदचिन्हावरनं आपल्याला चालायला पाहिजे. वेदांचा अभ्यास करायला पाहिजे, प्रसार करायला पाहिजे. हिंदुत्वाच्या आपल्या जे शास्त्रार्थ आहे, ज्या रूढी आहेत त्या समजून घेतल्या पाहिजे, त्याचं पालन करायला पाहिजे. सगळे धर्म त्यांचं पालन करतात, फक्त आपणच सगळं सोडून दिलेलं आहे. आपणच सगळे, ते त्यांचं कुराण वाचतात, ते त्यांचं नमाज पडतात. शीख लोक आपलं ते बांधून जातात कुठल्याही गुरु नानक मंदिर, म्हणजे ग्रंथसाहिब ते मानतात. सगळे लोक त्यांचं करतात, फक्त हिंदूंनीच का सोडलं आहे? मग ह्याच्यासाठी हा थोडा प्रसार व्हायला पाहिजे. शंकराचार्यांचं चरित्र आपल्याला समजावून घ्यायला पाहिजे, त्यात ते थोडं आत्मसात करायला पाहिजे. आणि त्याला खरंच त्यांनी ज्या तळमळीने हे कार्य केलं आहे त्याला न्याय देणं हीच आपली खरं तर जबाबदारी आहे. बाकी त्यांना नमस्कार करणं, त्यांची स्तोत्रपाठ करणं एवढंच नाही आहे उद्दिष्ट. याच्याही पलीकडे पुष्कळ आपल्याला करता येण्यासारखं आहे. आचार्या शंकराचार्या हा संतु जन्मनी जन्मनी असंही म्हणत त्यांचे सगळे शिष्यांनी त्यांना आदरांजली वाहिलेली आहे. आणि आजही आता इतकी वर्ष होऊन गेली, पण या 4ही पीठामधले शंकराचार्य अतिशय तेजस्वी आहेत. त्याच्यानंतर बाकीचे आता करवीर पीठ आहे, शृंगेरी, ते नाही, पण ही 4 पीठं जी महत्त्वाची आहेत तिथले जे आचार्य आहेत ते आजही त्याच तळमळीने, त्याच श्रद्धेने एक वेदांचा म्हणजे ते एक महावाक्य त्यांना नेमून दिलेलं आहे, त्याच पदचिन्हावरनं ते सगळे चालत आहेत. त्यामुळे आपलं हे खरंच कर्तव्य आहे. आजसुद्धा मला म्हणजे इथे एवढे तुम्ही श्रोते आहात, अजूनही खरं तर संख्या अपेक्षित होती, पण ठीक आहे, तरीसुद्धा जेवढे मुठभर आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला ह्याचा प्रसार करायचा आहे. त्यामुळे कुठेही शंकराचार्यांबद्दल जर का बोलायचं असेल तर माझी नेहमीच तयारी आहे. आणि माझी कुठलीही अपेक्षा नाही, कुठलीही मानधन नाही, प्रवास खर्च नाही, कुठेही तुम्ही बोलवा. जर आचार्यांबद्दल बोलायचं असेल तर मी कुठेही जायला, कुठल्याही परिस्थितीमध्ये जायला तयार आहे. छोटं गाव असू दे, मोठं असू दे. अमेरिकेतसुद्धा मी ह्याच विषयावर बोललेली आहे, त्यामुळे न्यू जर्सीला. त्यामुळे अनेक ठिकाणी म्हणजे हैदराबादला झालं आहे, उज्जैनला झालं आहे, अशा अनेक ठिकाणी शंकराचार्यांबद्दल बोलणं हे मला अगत्याचं वाटते. माझ्यासाठी नाही, आचार्यांची ही मतं टिकली पाहिजेत आणि ती सगळ्या संपूर्ण समाजामध्ये ती पसरली पाहिजेत. एवढंच खरं तर हे आपलं आजच्या काय प्रवचनाचं फलित असं म्हणता येईल. खरं म्हटलं ना तर आचार्यांचं वाङ्मय किती आहे, किती स्तोत्र आहेत. कालच मला कोणीतरी विचारलं नक्की स्तोत्र तरी किती आहेत, माहिती नाही आहे. कारण आचार्य होऊन गेले 2400 वर्षापूर्वी किंवा 1200, हाही कालखंड मोठाच आहे.
त्यामुळे त्या आणि शंकर, आपण काल परवा बोलले मी, अभिनव शंकर आहे, मूक शंकर आहे, उज्ज्वल शंकर आहे. त्यामुळे नक्की एक्झॅक्टली ह्या शंकराचार्यांची किती स्तोत्र आहेत हेही माहिती नाही. बरं, तेव्हा मुद्रण कला नव्हती किंवा ते रेकॉर्ड करण्याचं काही नव्हतं, म्हणजे त्यामुळे ती अनेक स्तोत्र त्यांची अशीच हरवली असती. जेवढी ज्ञात आहेत तेवढीसुद्धा प्रकाशित झाली आहेत असं नाही. जेवढी ज्ञात आहेत, जेवढी प्रकाशित झाली आहेत तेवढी मला माहिती आहेत असंही नाही. आणि मला माहिती जेवढी आहे त्याच्यातली सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोचवू शकले असंही नाही आहे. म्हणजे बघा किती चालण्या लावत लावत तरीसुद्धा एवढी स्तोत्र आपण ह्या 4 दिवसात घेतली. म्हणजे खरं सांगायचं म्हटलं तर हा हिमनगाचा एवढूसा भाग दिसतोय ना. 4 दिवस मी बोलले पण माझं समाधान झालं नाही. कदाचित तुमचं झालं असेल, मला अजून समाधानच वाटत नाही. अजून किती बोलायचे, किती मुद्दे राहिलेले आहेत. कारण आचार्यांचं चरित्र 32 वर्षाच्या काळामध्ये एवढं कार्य कोणी करू शकतो का? आपण 32 वर्षाचे होता तेव्हा काय अक्कल तरी होती का? खरं म्हटलं तर काहीच कळत नव्हतं, काहीही कळत नव्हतं. या काय 32 वर्षाच्या कालखंडामध्ये केवढं कार्य एक माणूस करतो, एवढं तरी आपण समजूनच घेऊया की एवढं तर करायला पाहिजे. आम्ही काय म्हणतो, आम्हाला वेळच नाही. काही तुम्हाला विचारलं हे करा ते करा, आम्ही म्हणतो वेळच नाही. कुठे वेळ जातो आपला? 24 तास कुठे असे कापरासारखी भुरकन उडून जातात. ह्या 24 तासाचं नियोजन केलं, टाईम मॅनेजमेंट केली तर आपल्यालाही वेळ मिळेल. आणि जेवढं आयुष्यात शिल्लक आहे तेवढं नक्कीच सार्थकी लावायचे. अनेक शास्त्रम बहुवेदितव्यम अल्पश्च कालो बहवश्च विघ्नाः यत् सारभूतं तद उपासितव्यम हंसो यथा क्षीरमिवांबु मध्या. नीरक्षीर विवेक करायचा आहे. उत्तम तेवढंच घ्यायचे, फापट पसारा टाकून द्यायचे. बोलण्याचं सुद्धा नियोजन करायचे, वेळेचं नियोजन करायचे, अन्नाचं नियोजन करायचे. एवढं नियोजन केलं तरीसुद्धा आपल्या बरं ह्याच्यात धोका तर काही नाही आहे, दोष तर काही नाही आहे, नुकसान तर काहीच नाही आहे. झालं तर भलंच होणार आहे. त्यामुळे आचार्यांच्या पदचिन्हावरनं आपण चालण्याचा खरंच प्रयत्न करूया, थोडा तरी प्रयत्न करूया आणि आपल्या जीवनाचं सोनं करायचं आपण निश्चितच ठरवूया. आता ह्या 4 दिवसाच्या व्याख्यानमालेला म्हणजे या गिरिजा शंकरमध्ये सगळ्यांनी अतिशय उत्तम प्रतिसाद दिला आहे. अपेक्षेपेक्षा कमी असला तरी तुम्ही जेवढे लोक आला आहात त्यांनी अतिशय अगदी एकाग्रतेने हे 4 दिवसाची प्रवचनमाला श्रवण केली. त्याबद्दल आपणा सर्वांचे किंवा इथल्या संयोजन समितीचे अतिशय मनापासून मी आभार मानते. आणि खरंच म्हणजे आता किती गोष्टी बोलायच्या राहिल्यात, पण आता हे आभार मानते. आणि परत कधीतरी योग आला तर आणखीन आपण इतर काही त्यांच्या स्तोत्रांवर बोलू शकतो, त्यांच्या प्रकरण ग्रंथावर बोलू शकतो, त्यांच्या भाष्यावर बोलू शकतो. कधीतरी योग आला तर पुढे आपण त्याच्यावरही कधीतरी बोलूया. आता मात्र आज इथेच थांबूया. आणखीन 1-2 गोष्टी फक्त बोलते की अनेक लोकांनी विचारलं की तुमचं हे ऐकता येईल का आम्हाला? तर ऐकता येईल. माझं यूट्यूब चॅनल आहे ज्याचं नाव आहे माधवी रघुवीर. ज्यांच्याकडे लिहून घ्यायचं असलं तर लिहून घ्या, नाही तर मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून घ्या किंवा नंतर माझ्या विद्यार्थिनींना विचारा, तुम्हाला नंतरसुद्धा कळेल. माधवी रघुवीर या नावाने यूट्यूब चॅनल आहे आणि त्याच्यावर सगळ्या विषयावरचे व्हिडिओज आहेत. पण मुख्य आहे विषय तो म्हणजे भगवद्गीता. आता भगवद्गीतेचे 36 भागामध्ये पहिली भगवद्गीता मी 36 विषयामध्ये सांगितली आहे. आणि आता प्रत्येक अध्यायातल्या प्रत्येक श्लोकातल्या प्रत्येक शब्दावर विवेचन करत हा सगळा प्रवास सुरू आहे. इतरही अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आत्माराम आहे, व्यक्तिविशेष आहे, संख्याविशेष आहे, अजून काय आहे, गंगा लहरी आहे, असे बरेच विषय आहेत त्याच्यात. आता माझ्या लक्षात पण नाही. 400च्या वरती व्हिडिओज, तर ते जरूर तुम्हाला ज्यांना इच्छा आहे, उत्सुकता आहे, त्यांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. तुम्हाला घरी बसल्या ते ऐकता येईल. दुसरी गोष्ट म्हणजे उद्याच, आता आज 4 दिवस तुम्ही येत आहे तर उद्या थोडीशी रुखरुख वाटेल ना की आता आज काय करायचं. तर उद्या लगेच आहे, उद्या लगेच आहे, फक्त ते लांब आहे. साहित्य परिषद आपल्याला माहिती आहे टिळक रोडला. साहित्य परिषदेमध्ये उद्या माझं गीता सप्तसूत्रे ह्या विषयावर व्याख्यान आहे 5:30 वाजता. तर ज्यांना यायचं असेल त्यांनी जरूर या. सगळ्यांचं स्वागत आहे, म्हणजे तिथे सगळ्यांसाठी खुलं आहे. तर गीतेतली फक्त 700 श्लोकापैकी 7 श्लोकावर बोलणार आहे. सप्तसूत्रे असा विषय आहे. तर जरूर ज्यांना शक्य असेल त्यांनी या. आज मात्र आता इथेच थांबूया. पुष्कळ बोलले. आता थोडं गिरिजा शंकरच्या वतीने अंजली ओक बोलणार आहे. मी इथेच थांबते. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्.
ओम शांती शांती शांती. धन्यवाद. हॅलो मंडळी, नमस्कार. गेले 4 दिवस या सभागृहामध्ये माननीय माधवीताईंच्याकडून वैखरीचा वाग्यज्ञ जणू संपन्न झाला. या वाग्यज्ञामध्ये समारोपाची ऋणनिर्देशाची छोटीशी पूर्णाहुती अर्पण करण्यासाठी मी आपणासमोर उभी आहे. अमोघ वक्ता आणि श्रोता यांचा अवघा रंग एक झाला अशी अवस्था झाली असताना मी शब्दांचे बुडबुडे काढून रंगाचा भंग करणं खरं म्हणजे उचित नाही. परंतु या श्रवणानंदाचा लाभ ज्यांनी दिला त्यांचे आभार न मानणं आणि समारोपातून धावता आढावा न घेणं हेही अनुचित ठरेल नाही का? म्हणून हे 2 शब्द. जगद्गुरू श्री आद्य शंकराचार्यांचं जीवनचरित्र विशद करताना जन्मापूर्वीची पार्श्वभूमी, धर्माला आलेली ग्लानी दूर करण्यासाठी संभवामी युगे युगे नुसार प्रत्यक्ष भगवान शंकरांनी घेतलेला अवतार, त्यांना गुरूंची झालेली प्राप्ती, चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम या रूपातील त्यांचं पुढील सर्व जीवित कार्य, धर्माचा अभ्युदय, विपुल वाङ्मय निर्मिती, शक्तिपीठांची स्थापना, विजय यात्रा आणि समर्थपीठ अशा प्रदीर्घ कार्याचा धावता आढावा माधवीताईंनी आपल्या रसाळ वाणीने इथं घेतला. धावताच म्हणावा लागेल, कारण कट्ट्यावरती गप्पा मारताना त्या म्हणायलाच होत्या, कमीत कमी 7 दिवस तरी या विषयाला हवेत. 4 दिवस फार अपुरे आहेत हो. कारण आद्य शंकराचार्य हे माधवीताईंचंही आद्य दैवत आहे. त्यावर त्यांनी पुस्तकही लिहिलं आहे. पण सगळ्यांनाच वेळेची मर्यादा आहे, श्रोतृवर्गाची वानवा आहे, ती इथं थोडीशी फोल ठरलेली आहे. माधवीताईंनी आपल्या प्रवचनातून आपल्याला शब्द सामर्थ्य आणि विचार सामर्थ्याच्या जोरावर एका वेगळ्याच विश्वात नेलं आहे. कथारूपानं आचार्यांचं तत्त्वज्ञान, उपदेश, त्यातील मर्म तुम्हा आम्हाला समजेल अशा सहज सुलभ रीतीनं विशद केलं आहे. उदाहरण द्यायचं झालं तर शरीराचा महत्त्वाचा अवयव कोणता, तर जिव्हा, जी शारीरिक आणि सामाजिक स्वास्थ्य जपून ठेवू शकते. 10% प्रपंचाबद्दल आणि 90% परमार्थाबद्दल बोला. तसेच आचार्यांचा उपदेश, जो स्वधर्म पालन करा, आचार्यांची मातृभक्ती, गुरुभक्ती, विनम्रता, प्रत्येक स्तोत्र निर्मितीमागचे प्रसंग आपल्या वाणीनं आमच्या डोळ्यासमोर त्यांनी साक्षात उभे केले. हिंदुत्व जपण्याची तळमळ त्यातून त्यांची दिसून येते. श्रोते हो, आपण शब्दांना स्पर्श करू शकत नाही, मात्र आपल्या मनालाही स्पर्श करण्याची ताकद माधवीताईंच्या शब्दामध्ये आहे. कानाने नव्हे तर मनाने ऐकावी अशी प्रचिती त्यांच्या प्रवचनातून आपल्याला येते. मग विषय कुठलाही असो, आयोजकांनी त्यांना एखादा विषय द्यावा, माधवीताईंनी त्याचा अभ्यास करावा, मनन चिंतन करावं आणि श्रोत्यांना त्याचा लाभ घडावा. असं आजपर्यंत घडत आलं आहे, अगदी देशात आणि परदेशातसुद्धा. माधवीताई म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. त्यांनी आम्हाला हा जो श्रवणानंद दिला, वैचारिक खाद्याची मेजवानी दिली, त्याबद्दल आपणा साऱ्या श्रोतृवृंदातर्फे मी त्यांचे हृदयपूर्वक आभार मानते. माधवीताईंच्या व्याख्यानाला चिंतनाची किनार आहे, अध्ययनाचे अंतःकरण आहे, मननाचे मन आहे, बहुश्रुततेचे कान आहेत. म्हणूनच त्यांचे शब्द हे केवळ शब्द न राहता अनुभव बनून ते निथळत राहतात. त्याची अनुभूती आपण साऱ्यांनी इथं घेतली आहे. धन्यवाद माधवीताई. आता हा सगळा प्रपंच ज्यांनी घडवला, आवर्जून उल्लेख करते डॉक्टर विदुला सहस्रबुद्धे, अस्मिता बोत्रे, सीमा महाजन आणि त्यांची संपूर्ण टीम आणि सहकारी. अतिशय सुंदर साकार केला आपण. सुनियोजित आखला, सुव्यवस्थित आसन व्यवस्था, ध्वनिक्षेपक, छायाचित्रण, व्यासपीठ व्यवस्था उत्तमरित्या केली. रोज त्याला प्रसादाचीही जोड दिली. या साऱ्या आयोजकांचं, माधवीताईंच्या शिष्यवृंदांचं, श्रोतृवर्गातर्फे
मी अत्यंत मनपूर्वक ऋण व्यक्त करते. त्यांच्या संयोजनाला साऱ्यांतर्फे सलाम करते. आभार व्यक्त करावया कधी खास शब्द आम्हा न सुचले. आभार व्यक्त करावया कधी खास शब्द आम्हा न सुचले. मात्र व्यक्त करावया स्नेह शब्द आम्ही की हो वेचले. पुन्हा एकदा संयोजकांना धन्यवाद. ही प्रेरणा, हे स्फुल्लिंग, हा वसा ज्यांनी घेतला तो पुढे प्रवाहित राहो अशी सदिच्छा सर्वांच्या वतीनं व्यक्त करते. वक्ता नोहे श्रोते विना, तसेच श्रोते नोहे वक्ते विना, म्हणून दोघांचेही पुनश्च आभार मानते. प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत व्यक्त करण्याची संधी जी मला संयोजकांनी दिली त्याबद्दल संयोजकांचे मी पुन्हा एकदा आभार मानते. आणि अखेरीस एवढंच म्हणून थांबते, जे जे उत्तम उदात्त उन्नत महन मधुरते ते आपणास असेच ऐकायला मिळो, पाहायला मिळो, वाचायला मिळो, खायला मिळो, लिहायला मिळो. भाग्यवान या शब्दाचा अर्थ इतरांना तुमच्याकडे बघून कळो अशी जगद्गुरू शंकराचार्यांच्या चरणी प्रार्थना करते आणि इथेच थांबते. धन्यवाद. शुभरोज. नमस्कार. मी सुनीती पुणतांबेकर आणि ही माझी पहिलीपासूनची बालमैत्रीण आहे. आणि म्हणजे आम्ही असंच बोलताना मी म्हणलं की अगं हे सगळं तुला करायला वेळ कधी मिळतो. तर ती म्हणले की माझा संसार सगळा चालू आहे, नातवंड येतात जात असतात, मी काम घरातलंही करते आणि मी शिवाय सगळीकडे व्यायाम वगैरेला जाते, सगळंकडे करते. आणि विषय म्हणजे त्या विषयांना सीमा नाही आहे. कारण एक वर्षापूर्वी आई गेली तुझी ना, 1 वर्षापूर्वी तिची आई 100 तिची झाली होती आणि ती गेली तर तीसुद्धा शेवटपर्यंत कायम काय काय कामं आणि करायची. सगळे याच्यात म्हणजे प्रेरणास्रोत तिच्या आईपासून आहे. कारण अत्यंत हसतमुख आणि त्या सतत असायच्या. आणि आमच्या शाळेत त्या होत्या, म्हणजे आम्ही शाळेत होतो तेव्हा पहिलीपासून आम्ही बरोबरच्या आहेत. आणि तिचं म्हणजे वैविध्य जे आहे सगळ्या ह्याच्यातलं, आत्माराम काय, दासबोध काय, म्हणजे गीता काय, उपनिषद काय, आता शंकराचार्यांचं म्हणजे आपल्याला म्हणजे असं म्हणजे विचारच करू शकत नाही की इतकं माणूस एका जन्मात करू शकतो. म्हणजे आपल्याच देशात अशी व्यक्ती आहे, पण ती जास्त त्याच्यावरती कोणी भाषणं वगैरे करत नाहीत की ते आपलं कामच नाही असं आपण विचार करतो की शंकराचार्य नाही आपल्याला लांबच त्याच्यापासून असं साधारण. गीता, ज्ञानेश्वरी हे ते सगळं चालू असतं. पण हा जो हिचा विषय आहे तो एकदम म्हणजे जनजागृतीसाठी म्हणून हा अप्रतिम विषय आहे. आणि मला भाग्य मिळालं की मी अमेरिकेत तिचं पहिलं होतं तेव्हा मी अमेरिकेत होते आणि तिच्या ह्याला पण मी गेले होते. हे काय का ते मनोबोध काय त्यावेळेला मी म्हटलं होतं ते काय हां ते मी तिथं त्याच्या वेळेला म्हणलं होतं आणि खूप छान झालं होता तिथंसुद्धा प्रोग्राम पहिलाच होता तेव्हा. तर अशी मैत्रीण मला लाभलेली आहे म्हणून त्याबद्दल देवाचे मी अत्यंत आभार मानते. आणि असंच आम्हाला तिला 100 होऊन जाऊ दे असं हे आपण त्याच्यासाठी प्रार्थना करूया.